प्रभु को महिमा मिले। प्रभूचा गौरव असो। प्रभु का अनुग्रह से और एक पुनरुत्थान का पवित्र दिन प्रभु ने हमें दान दिया। देवाच्या कृपेने पुन्हा एकदा पवित्र पुनरुत्थानाचा दिवस प्रभूने आपल्याला दान दिला। हमें मिलकर के प्रभु का वचन से सीखने के लिए अवसर दिया आणि आपल्याला एकत्र मिळून प्रभूचं वचन शिकण्याकरता संधी दिली। मैं हर एक पवित्र लोगों से एक नम्र विनती करता हूँ आणि प्रत्येक पवित्र भक्ताला एक नम्र विनंती करतो। आज का संदेश बहुत दिल लगा करके मन लगा करके बहुत ध्यान से सुनना आत्मा में। आणि आजचा जो संदेश आहे ते संपूर्ण हृदयाने, संपूर्ण अंतःकरणाने आणि संपूर्ण आत्म्याने तुम्ही ऐका। ऐसा आप नहीं सुनता, ऐसा नहीं है। आणि तुम्ही अशा प्रकारे ऐकत नाही असं नाही, आप सुनता है, तुम्ही ऐकतात। लेकिन आज कुछ खास बात होगा आत्मा ने बताया, इसलिए मैं आपको ज्यादा जागृत होकर सुनने के लिए चेतावनी देता हूँ। आणि आज आत्म्याने काही खास गोष्टी सांगितल्या म्हणून तुम्हाला अधिक जास्त जागृत राहून ऐकण्याकरता सांगत आहे। आज का मतलब मनन के लिए तो एक वचन पढ़ेंगे इब्रानियों उसका 10 अध्याय का 38-39 वचन। आणि आजच्या म्हणण्याकरता आपण एक वचन वाचूया। इब्रिकराचं पत्र त्याचा 10 अध्याय त्याचं 38 आणि 39 वचन। मेरा धर्मी जन विश्वास से जीवित रहेगा और यदि वह पीछे हट जाए तो मेरा मन उससे प्रसन्न न होगा, पर हम हटने वाले नहीं कि नाश हो जाए, पर विश्वास करने वाले हैं कि प्राणों को बचाए। तो इसका मतलब ये वचन का आज का संदेश का शीर्षक रहेगा पीछे हटना। आणि आजच्या या आजचं जे म्हणणं आहे त्याचं एक शीर्षक राहील की पाठीमागे जाणं। मेरे जीवन में, मैं आत्मीय जीवन में आगे बढ़ रहा है या पीछे जा रहा है, ये बात को देखना। आणि आत्मिक जीवनामध्ये मी पुढे जात आहे का पाठीमागे जात आहे, बहुत ध्यान से देखना प्रियो। आणि खूप लक्ष देऊन बघा प्रियांनो। मेरा आज आत्मिक जीवन मेरा कहाँ पर है? आज माझं आत्मिक जीवन कुठे आहे? वास्तव में मैं आज प्रभु में जो आने के बाद मेरा आत्मिक जीवन में गिरावट हुआ या मैं आत्मिक जीवन में बहुत बल पा करके एक अच्छा आत्मीय जन बन करके जीवन बिता पा रहा है। आणि प्रभू मध्ये आल्यानंतर आत्मिक जीवनामध्ये माझी वाढ झाली का प्रभू मध्ये बल संपादन करून मी प्रभू मध्ये वाढत आहे का पाठीमागे जात आहे? क्योंकि ये जो गिरावट मालूम जो शुरू होता है बाहर से जल्दी मालूम नहीं पड़ता। आणि पतन पाण्याची जी अवस्था आहे ती बाहेरून नाही समजत। ये गिरावट या ये बैकस्लाइडिंग या पीछे हटना ये पहले दिल में होता है, दिल में। आणि मागे जाणं किंवा पतन पावणं याची सुरुवात जी आहे ती मनुष्याच्या हृदयामध्ये होते। इसलिए आपका शब्दों में बाइबल में परिभाषा में इतना क्लियर नहीं आया। नीति वचन 14 का 14 में लिखा है जिसका दिल में मन विश्वास त्याग हुआ उनकी चाल चलन में धीमापन आएगा। आणि नीतिसूत्र त्याचा 14 अध्याय आणि त्याच्या 14 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याच्या हृदयामध्ये विश्वास त्याग सुरू झालेला आहे त्याच्या चाल चलणुकीमध्ये मंदपणा येईल। जिस व्यक्ति का जीवन में मानव आत्मिक जीवन का दर्शन नष्ट हो गया, आत्मिक बातों का इतना महत्व नहीं है, वो व्यक्ति में दिल में विश्वास त्याग हो चुका है। आणि मग ज्या व्यक्तीला आत्मिक दर्शन नष्ट झालेलं आहे त्याच्या हृदयामध्ये विश्वास त्याग झालेला आहे। ऐसा लोगों के बारे में नीति वचन 12 अध्याय का 32 वचन में ऐसा पढ़ता है। आणि अशा लोकांसंबंधाने नीतिसूत्र 1 अध्याय आणि त्याच्या 32 वचनामध्ये असं म्हणतं, परंतु जो मेरी सुनेगा वह निर्भय बसा रहेगा। क्योंकि भोले लोगों का भटक जाना उनके घात किए जाने का कारण होगा और निश्चित रहने के कारण मूढ़ लोग नष्ट होंगे। देखो मानव पीछे हट जाना नाश का कारण बनेगा आणि पाठीमागे जाणं हे नाशाचं कारण होईल। सत्य वचन को जानने के बाद आणि प्रियांनो सत्य वचन जाणल्यानंतर अभी भी पीछे नहीं जाना प्रिय। आणि कधीही मागे नाही जायचंय। नीति वचन 15 अध्याय का 10 वचन पढ़ना। नीतिसूत्र 15 अध्याय त्याचं 10 वचन। जो बात छोड़ देता उसको बड़ी ताड़ना मिलती है। देखिए जो सच्चाई जानने के बाद में वो सच्चाई की मार्ग को जो छोड़ देगा प्रभु का वचन कहता है बेटी ताड़ना मिलेगा। आणि सत्याचं वचन जाणल्यानंतर जो कोणी त्याला टाळतो त्याला खूप मोठी शिक्षा भेटेल। आप लोगों को समझ में आ रहा है ना? पीछे हटने वाला स्वभाव एक अच्छा स्वभाव नहीं। आणि पाठीमाग म्हणजे बॅकस्लाइडर हा जो स्वभाव आहे हा चांगला नाहीये। एक व्यक्ति पीछे जा रहा है कि नहीं कैसे मालूम पड़ेगा? आणि एक
व्यक्ती पाठीमागे जात आहे का नाही कसं समजणार? है ना, उसका मतलब चिन्ह क्या है? आणि त्याची चिन्ह काय आहे? है ना, जो पीछे हट जाने वालों में उसका पहला एक विषय में सब हेडिंग करके ये आपको बताना चाहता हूँ, पीछे हटने वाला व्यक्ति को कैसा पहचान सकता और उसका चिन्ह क्या? आणि आपण जे पतन पावणारे लोक आहेत त्याच्यामध्ये त्याचं एक सब हेडिंग अशा प्रकारे सांगतो की जे पतन पावतात, जे पाठीमागे जातात, अशा लोकांचं चिन्ह काय राहणार? वो ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका, क्योंकि ये हमारा प्रभु के साथ बना रहने वाला बहुत महत्वपूर्ण बातें हैं। विषय को आप हल्का ना सोचना प्रिय। आणि प्रभू सोबत राहणाऱ्या या खूप गहन अशा गोष्टी आहे, याला साधारण रीतीने समजू नका। जो व्यक्ति जो मन से पीछे प्रभु से दूर हो गया, आणि जो व्यक्ती ज्याने मनातून प्रभूचा त्याग केला, वो व्यक्ति का पहली बात मैं आपको बताना चाहता हूँ, उसको संगति तुच्छ लगने रहेगी। आणि सगळ्यात पहिले त्याला संगती जी आहे ती तुच्छ वाटू लागेल। देखो कितना खतरनाक बात है। आणि बघा किती भयंकर गोष्ट आहे। वो क्या डेली संगति में जाने का? आणि काय दररोज संगतीमध्ये जायचं? एक दिन संगति में नहीं जाएगा तो क्या होगा? आणि एक दिवस संगतीमध्ये नाही गेलो तर काय होणार? मतलब संगति के प्रति उनका इच्छा बुझने लगता है। आणि संगती संबंधाने त्यांची इच्छा जी आहे ती विझू लागते। प्रियम, एक आत्मिक जन को एक संगति नष्ट होगा तो वो रोएगा रोएगा रोएगा। आणि त्यामुळे एका आत्मिक व्यक्तीला एक जरी संगती नष्ट झाली तरी तो रडेल। पहली बात, सच्चा संगति मिलना तक आज का समय में बहुत मुश्किल है। आणि पहिली गोष्ट जी चांगली आणि खरी संगती ती सुद्धा भेटणं आता मुश्किल आहे। आज सच्चा उपदेश कहीं मिलता नहीं, आणि प्रियानो आज खरा उपदेश कुठे भेटत नाही, सच्चा मंडली मिलता नहीं, आणि खरी मंडळी भेटत नाही। है ना, कितना झूठा बात है, झूठा उपदेश, झूठा प्रचार चल रहा है प्रिय दुनिया में। कितीतरी खोट्या गोष्टी, खोटा उपदेश जगामध्ये चालू आहे। और हमें प्रभु ने इतना सच्चा संगति मिलने के बावजूद भी हमारे अंदर संगति के प्रति लापरवाही करता है तो वो व्यक्ति बायस्टैंडर हो चुका है। आणि मग एवढी चांगली संगती जर प्रभूने आपल्याला दिलेली आहे तरी त्या संगती संबंधाने जर निष्काळजीपणा एखादा व्यक्ती जर करतो तर तो बॅक स्लाइडर झालेला आहे। मानो वो संगति को उपेक्षा करता, आणि मग त्याला संगती जी आहे ती आवडत नाही, पारिवारिक प्रार्थना को उपेक्षा करता, आणि पारिवारिक जी प्रार्थना आहे तिला सुद्धा तो टाळतो, व्यक्तिगत प्रार्थना को उपेक्षा करता, आणि वैयक्तिक प्रार्थनेला सुद्धा तो टाळतो, गुप्त प्रार्थना को उपेक्षा करता, आणि गुप्त प्रार्थना आहे तिला सुद्धा तो टाळतो। ये उपेक्षा 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 ये विश्वास त्याग का एक पहला चिन्ह है। आणि टाळणं 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 हे विश्वास त्यागाचं एक चिन्ह आहे। समझ में आ रहा है? लक्षात येत आहे का? ध्यान से सुन रहे हैं? लक्ष देऊन ऐकत आहात का? तो मतलब जो लोग मतलब जो बाइकस्टैंडर है उसका पहचान अनेक बातों को इस रीति में तुच्छ करके उपेक्षा करता। आणि मग ज्यांचं पतन झालेलं आहे, जे मागे वळालेले आहे, ते प्रत्येक गोष्टीमध्ये टाळ करत राहतात। और दूसरा बात, आणि जे बॅकस्लाइडर आहे त्याचं दुसरं चिन्ह मतलब वो प्रभु की उपस्थिति में कभी भी आनंद नहीं मिलता। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये त्यांना कधी आनंद वाटत नाही। प्रभु की उपस्थिति में क्या होना चाहिए? आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण काय असायला पाहिजे? अब देखो ना, कई लोगों के चेहरे में प्रभु की उपस्थिति में आने के बाद उनका चेहरा कभी भी चमकता नहीं। आणि काही लोकांचा चेहरा बघा की ते प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर त्यांचा चेहरा कधी चमकत नाही। प्रियो, आप ये नाटक कब तक खेलेगा? आणि प्रियांनो, हे नाटक तुम्ही कधीपर्यंत खेळाल? भजन संगीता 16 अध्याय का 11 वचन में बढ़ता है, आणि स्तोत्र 16 त्याच्या 11 वचनामध्ये अशा प्रकारे वाचतो, प्रभु की उपस्थिति में आनंद का भरपूरी है। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आनंदाची भरपुरी आहे। क्या है प्रभु की उपस्थिति में? आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये काय आहे? शोक करना है, आणि मग दुःख करायचंय का? आनंद का भरपूरी, आनंदाची भरपुरी आहे। आपको ये भी नहीं मालूम आप कहाँ पर आ गया। तुम्हाला हे सुद्धा ठाऊक नाही की तुम्ही कुठे आले। उनका आनंद कहाँ पर है? आणि अशा लोकांचा आनंद कुठे आहे? मोबाइल हाथ में आ गया तो आणि मोबाईल हातामध्ये आला तर क्या आ रहा है? आणि मग काय चांगलंय? टीवी के सामने बैठेगा आणि टीव्ही समोर बसले तर हाँ, उनका आनंद है। त्यांना आनंद आहे। फिर आपका आनंद कहाँ पर है? प्रियांनो, तुमचा आनंद कुठे आहे? आप वास्तव में प्रभु की उपस्थिति में आनंद ले पाता है क्या? आणि खरोखर प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला आनंद होत आहे का? प्रभु की उपस्थिति का बात बोलेगा तो जैसे 122 का पहला वचन में बोलता है कि चले हम प्रभु की उपस्थिति में
और उड़ी मार करके कुछ से आया। आणि मग स्तोत्र 122 त्याच्या पहिल्या वचनामध्ये असं म्हटलं आहे की ज्या वेळेला मला म्हटलं की चला आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये जाऊया, त्या वेळेला मला खूप आनंद झाला आणि मी आनंदाने उडी मारली। ये नहीं प्रभु की मतलब संगति होते हुए भी इधर उधर इसे भड़कते रहना, घूमते रहना, ये सब एक भयंकर कपटता का चिन्ह है। आणि इथे संगती चालू आणि मग बाहेर इकडे तिकडे फिरत राहणं म्हणजे हा एक कपटपणाचं चिन्ह आहे, हे एक बॅकस्लाइडरचं चिन्ह आहे। धोखा नहीं खाना। बसू नका प्रियांनो। प्रभु ने आपको आयु दिया, प्रियांनो, प्रभूने तुम्हाला आयुष्य प्रभु ने दिलं आपको चंगाई दिया, आणि प्रभूने तुम्हाला चांगलं आरोग्य प्रभु ने दिलं, आपको संगति में बुलाया। प्रभूने तुम्हाला संगतीमध्ये बोलवलं। ये सारे प्रभु का बुलावट को तुच्छ करके मनमानी में जीने वाला व्यक्ति बाइक्सड रहे। आणि या सर्व दिलेल्या प्रभूने जो अवकाश आहे त्याला तुच्छ जाणून आपल्या मनमांजीप्रमाणे चालणारा जो व्यक्ती आहे तो बॅकस्लाइडर आहे, त्याचं पतन झालेलं आहे। उसको प्रभु की उपस्थिति अच्छा नहीं लगता। त्याला प्रभूची उपस्थिती चांगली नाही वाटत। और तीसरी बात, आणि तिसरी गोष्ट, प्रभु की उपस्थिति में आएगा तो प्रभु का वचन सुनेगा। आणि तिसरं बॅकस्लाइडरचं चिन्ह की तो प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर प्रभूचं वचन ऐकेल, वचन सुनने के टाइम पर आनंद मिलेगा। आणि वचन ऐकत असताना आनंद भेटेल, ये वचन उसका जीवन में आनंद का आधार बनेगा। आणि वचन जे आहे त्याच्या जीवनाचा आधार राहील। परंतु एक बाइक्सलर को आनंद नहीं मिलेगा। आणि तो जो पतन प्राप्त झालेला व्यक्ती जो आहे त्याला आनंद भेटणार वो नाही, वचन आने के टाइम पर उसको गुस्सा आएगा। आणि वचन त्याच्याकडे आल्यानंतर त्याला राग येईल। प्रियो, आपको वचन सुनने के टाइम पर आपको दिल में आनंद हो रहा है या आपको गुस्सा चल रहा है? आणि प्रियांनो, वचन ज्या वेळेला तुमच्याकडे येतं त्यावेळेला तुम्हाला आनंद होत आहे का राग येत आहे? 119 का 162 स्तोत्र 119 त्याचं 162 वचन। जैसे कोई बड़ी दूध पाकर हर्षित होता है, हाँ। वैसे ही मैं तेरे वचन के कारण हर्षित होता हूँ। देखा, प्रभु के वचन आता है तो भक्तों को बहुत आनंद का बहुत बड़ा बारिश उनको अनुभव होता है। आणि मग ज्या वेळेला देवाचं वचन येतं त्यावेळेला जो खरा भक्त आहे त्याला खूप मोठा आनंदाचा पाऊस पडतो। यिर्मयाह 15:16 में यिर्मयाह कहता है कि मैंने वचन को पाकर खा लिया, वो मेरे दिल में बहुत बड़ा आनंद और हर्ष का कारण था। आणि यिर्मयाह 27चं पुस्तक त्याचा 15 अध्याय आणि त्याच्या 16 वचनामध्ये यिर्मयाह अशा प्रकारे म्हणतो की ज्या वेळेला तुझं वचन माझ्याकडे आलं त्यावेळेला मी ते खाऊन टाकलं आणि ते वचन माझ्या हृदयाचं हर्षाचं कारण झालं। तीसरा बात, चौथी बात, चौथं चिन्ह की जो व्यक्ती विश्वासू जीवनातून मागे वळालेला आहे त्याचं चौथं चिन्ह, वो वचन सुनेगा तो भी उनको मानने के लिए तैयारी नहीं। आणि वचन ऐकल्यानंतरही ते पालन करण्याची त्याची इच्छा नाही। ये बहुत खतरनाक अनुभव है। आणि प्रियांनो, खूप भयंकर असा अनुभव प्रभु आहे। की उपस्थिति में आकर, आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर, राजाओं की राजा प्रभुओं का प्रभु का वचन सुनकर, आणि राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू याचं वचन ऐकल्यानंतर अगर आप नहीं मानता है आणि तुम्ही ते पालन करत नाही तर कितना भयंकर धोखा कर रहा है। आणि किती भयंकर तुम्ही फसल्या जात आहात। याकूब बोलता है जो वचन सुनता है और वो मानता नहीं तो अपने आप को धोखा देता है। आणि याकोब असं म्हणतं, जर तुम्ही वचन ऐकता आणि ते जर पालन करत नाहीये तर तुम्ही स्वतःला फसवत आहात। रेफरेंस पर आपको मालूम है, याकूब 12 अध्याय का 21 वचन, याकोब त्याचा पहिला अध्याय त्याचं 21 वचन, 21 से 22 है। 22 त्याचं 22 वचन। आज आप कोई ना कोई देख रहे हैं, याचा अर्थ कोणी ना कोणी पाहत आहे। अच्छी बात है, चांगली गोष्ट मैं आहे। आपको बताना चाहता हूँ। तुम्हाला सांगू इच्छितो, प्रियो, जो वचन सुन करके आप मानता नहीं है, अब सोचो आप पिछले दिनों में इतना गहरी गहरी बातें प्रभु ने हमें सिखाया, कितनी बात हमने माना, आणि मागील दिवसांमध्ये एवढे चांगले चांगले वचन आपण ऐकले, संदेश ऐकले, किती गोष्टीचं आपण पालन केलं। जो व्यक्ति आत्मिक जीवन में गिर गया है आणि ज्या व्यक्तीचा आत्मिक जीवनामध्ये पतन झालेला आहे उसको वचन मानने के लिए उत्साह नहीं रहेगा। आणि त्याला वचन पालन करण्यामध्ये उत्साह राहणार नाही। ये वचन प्रभु ने क्यों दिया या सुनाया? आणि प्रियांनो, प्रभूने हे वचन आपल्याला का दिलं किंवा का ऐकवलं? 119 का 4 में हम पढ़ता है, आणि स्तोत्र 119 त्याच्या 4 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो, उन्हें अपने उपदेश इसलिए दिए हैं हाँ। कि वे यत्न से माने जाए। देखा प्रियो, ये वचन सुनने वाला बहुत बड़ा लड़ करके वचन को मानते हुए प्रभु को महिमा करना, ये प्रभु का इच्छा है। आणि प्रभूचं वचन प्रभू ज्या व्यक्तीला देतो, प्रभूची त्याच्या संबंधाने इच्छा आहे की त्याने उत्साहाने त्याचा स्वीकार करून त्याच्या अनुसार चालावं। 103 का 17-18 वचन, स्तोत्र 103 त्याचं 17 आणि 18 वचन, परंतु यहोवा की करुणा उसके दरवैयों पर युग युग हाँ। और उसका धर्म उनके नाती पोतों पर भी प्रकट होता रहे, हाँ। अर्थात उन पर अर्थात उन पर ये प्रभु का दया करुणा कार्य उन पर रहेगा।
जो उसकी वाचा का पालन करते प्रभु का वचन का पालन करते, और उसके उपदेशों को स्मरण करके उन पर चलते हैं। देखा, उसके उपदेशों को याद करके उसको अमल करके चलने वालों का जीवन में उनकी पीढ़ियों पर पोतों पर भी लगा रहेगा। आणि प्रभूचं वचन ऐकून त्या प्रभूच्या वचनाच्या अनुसार जो कोणी चालतो, प्रभूच्या आज्ञेच्या अनुसार जो कोणी अनुकरण करतो, परमेश्वराचं वचन त्याच्या संबंधाने अशा प्रकारे सांगतं की प्रभूची दया त्याच्यावर, त्याच्या मुलांवर, त्याच्या नाता आणि पंतूवर सुद्धा राहील। प्रियो, प्रभु का वचन सुनना काफी नहीं, फक्त देवाचं वचन ऐकणं पुरेसं नाही, हमें उस वचन को मान करके उसमें बना रह करके जीवन बिताना है। आणि प्रभूचं वचन पालन करत त्याच्या अनुसार आपण जीवन जगायचंय। आपको मालूम है, जब प्रभु यीशु मसीह ने जो पहाड़ी उपदेश दिया, आणि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने डोंगरावरचं प्रवचन दिलं, आपको सबको मालूम है, तुमच्या सर्वांना ठाऊक आहे, मत्ती 5, 6, 7 चैप्टर, मत्ते 5, 6 आणि 7 अध्याय। जब ये 5, 6, 7 चैप्टर बोलने के बाद में जब उसको कंक्लूजन जब किया, आणि मत्ते 5, 6, 7 अध्याय बोलल्यानंतर त्याचा अनुमान ज्या वेळेला काढला, प्रभु ने क्या बोला? आणि त्या ठिकाणी प्रभूने काय म्हटलं, 7 अध्याय का 24 से 27 तक वचनों में प्रभु अपनी वचन सुनने वालों को साफ साफ बोलने वाला एक बड़ा दृष्टांत है। मानव मानने वाला ना मानने वालों के ऊपर प्रभु ने वहां पर विवरण दिया। आणि मग त्याचा मध्ये त्याचा 7 अध्याय त्याच्या 24-25 वचनामध्ये प्रभूने आपलं जे डोंगरावरचं प्रवचन आहे त्याचा अनुमान सांगत एकदम खूप चांगल्या प्रकारे दृष्टांत देत सांगितलं, जे वचन पालन करणारे आणि वचनाचं पालन न करणारे। इससे जो कोई मेरी ये बातें सुनकर उन्हें मानता है, वह उस बुद्धिमान मनुष्य के समान ठहरेगा जिसने अपना घर चट्टान पर बनाया, और मेघ बरसा और बाढ़ें आई और आंधियां चली और उस घर से टकराई, फिर भी वह नहीं गिरा, क्योंकि उसकी नींव चट्टान पर डाली गई थी। परंतु जो कोई मेरी ये बातें सुनता है और उन पर नहीं चलता, वह उस निर्बुद्धि मनुष्य के समान ठहरेगा जिसने अपना घर बालू पर बनाया, और मेघ बरसा और बाढ़ें आई और आंधियां चली और उस घर से टकराई, और वह गिरकर सत्यानाश हो गया। देखिए, यहाँ पर प्रभु ने वचन सुन करके मानने वाला ना मानने वालों को 2 घर के साथ तुलना करके दृष्टांत में बताया। आणि या ठिकाणी परमेश्वराचं वचन पालन करणारे आणि परमेश्वराचं वचन तुच्छ जाणणारे यांना त्या घराची एक उपमा देऊन तो एक दृष्टांताद्वारे समजून सांगितलं। ये दृष्टांत वाला आपने कई बार सुन चुका है, आणि हे दृष्टांत पुष्कळ वेळा तुम्ही ऐकलेले आहे। लेकिन एक बात जानना, आणि एक गोष्ट जाणा, मानने वाला बुद्धिमान आणि जो पालन करणारा तो बुद्धिमान आहे, क्या मानने वाला प्रभु की दृष्टि में मूर्ख है। आणि न पालन करणारा प्रभूच्या दृष्टीने मूर्ख आहे। पिछले दिनों में प्रभु ने जो भी वचन दिया, हमने कहा था कि वो वचनों को माना प्रियो। आणि मागील दिवसामध्ये प्रभूने त्याचं जे वचन आपल्याला दिलं ते कुठपर्यंत आपण पालन केलं, अगर नहीं मानता है, आणि पालन नाही करत तर प्रभु बोलता है वो मूर्ख है, प्रभू असं सांगतो की तू मूर्ख आहे वो सत्यानाश हो जाएगा। आणि त्याचा नाश होऊन जाईल। वचन को मानना प्रियो, वचनाचं पालन करा प्रियंडो, वचन पाने के बाद में उसको तुच्छ ना करे। आणि वचन प्राप्त झाल्यानंतर त्याला तुच्छ करू नका। दूसरा पत्रोस उसका दूसरा अध्याय का 21 वचन में पत्रोस कहता है, दुसरे पेत्र त्याचा 2 अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये पेत्र असं म्हणतो, क्योंकि धर्म के मार्ग का न जानना ही उनके लिए देखा, अगर नहीं मानना है तो ना जानना उनके लिए अच्छा था। आणि जर पालनच नाही करायचं तर ते न जाणणं त्यांच्याकरता चांगलं होतं। पूरा पढ़ लो। क्योंकि धर्म के मार्ग का न जानना ही उनके लिए हाँ। इससे भला होता कि उसे जानकर उस पवित्र आज्ञा से फिर जाते हाँ। जो उन्हें सौंपी गई थी। देखा प्रियो, प्रभु का वचन सुनने के बाद में ये प्रभु का वचन है, उसको कितना डरते हुए कांपते हुए हमें मानना चाहिए प्रियो। आणि हे परमेश्वराचं वचन आहे, किती भीत कापत आपण ते ऐकायला पाहिजे। एक बात, जब प्रभु का वचन सुनने के समय में कितने लोग अपने जीवन को बदलने के लिए सच्चा निर्णय में आता है। आणि प्रभूचं वचन ऐकून ते आपलं जीवन बदलण्याकरता बदलायला पाहिजे अशा किती लोक निर्णयासह येतात। कई बार लोग मतलब सिर्फ वचन सुनने के लिए आता, परंतु उनका उद्देश्य क्या है मालूम नहीं। आणि पुष्कळ लोक फक्त वचन ऐकण्याकरता येतात, पण त्याच्या पाठीमागे त्याचा उद्देश काय माहिती नाही। आज हमें प्रभु का वचन मानने के लिए उत्साह है क्या? आणि प्रेरणो, आज प्रभूचं वचन पालन करण्याकरता आपण उत्साही आहे का? प्रभु अनेक लोगों को छू छू करके बात करता है, आणि प्रभू प्रत्येकाला स्पर्श करून बोलतो, फिर भी लोग हमारे बातों को मानने के लिए तैयार नहीं होते। आणि तरी सुद्धा लोक ते वचन पालन करण्याकरता तयार होत नाही। भयंकर धोखा, आणि भयंकर फसवत आहे। ऐसे लोग क्लियर बाइक से डर रहे। आणि असे जे लोक आहेत ते
देवाच्या वचनापासून मागे हटलेले आहे. पांचवी बात, पांचवा लक्षण, आणि 5वं चिन्ह बॅकस्लाइडरचं, अगर आपका जीवन में आपको जो प्रभु एक एक दिन जो देता है वो दिन में आप बाइबल पढ़ने से बढ़कर आप कोई न्यूज़पेपर पढ़ता या मैगजीन पढ़ता या मोबाइल देखता, इसका मतलब आप एक बाइक से नहीं. आणि प्रभू तुम्हाला जो एक एक दिवस देतो त्या एक एक देणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही वचन वाचण्यापेक्षा जास्त जर न्यूजपेपर वाचता किंवा एखादं पुस्तक वाचता किंवा मोबाईल मध्ये जर जास्त वेळ घालता, याचा अर्थ तुमचं पतन झालेलं आहे. बोलने के अर्थ प्रभु के वचन से बढ़ करके आप और कोई भी बात को पहला स्थान देने लगा, इसका मतलब आप समझ लो आपका आत्मीय जीवन गिर चुका है. आणि याचा अर्थ जर देवाच्या वचनापेक्षा जास्त जर एखाद्या गोष्टीला तुम्ही प्रथम स्थान देता, याचा अर्थ तुमचं पतन झालेलं आहे. मैं एक बात आपको पूछूं, आपको बुरा नहीं लगेंगे? आणि एक गोष्ट तुम्हाला विचारू, तुम्हाला वाईट तर नाही वाटणार? सच बोलो, आप कितना दिन हो गया बाइबल पढ़ करके? आणि खरंच सांगा, तुम्ही किती दिवस झाले बायबल वाचून? रोज बाइबल पढ़ता है क्या? आणि दररोज बायबल वाचता का? है ना, कई लोगों का घर में जाने के टाइम पर मान पड़ता है. आणि काही लोकांच्या घरामध्ये गेल्यानंतर समजतं. है ना, मैं कई बार माना बुधवार को या थर्सडे को या अचानक कोई ऐसे दिन में गया, बाहर जा करके बाइबल निकालो, बाइबल ढूंढ रहा है, बाइबल कहाँ गया? संडे को जहाँ पर रखा था वहां पर है, पर तो अभी कहाँ पर बात नहीं. आणि मग मी ज्या वेळेला व्हिजिटिंगला जायचो त्या वेळेला त्यांना सांगायचो की बायबल घ्या, तर त्यावेळेला ते बायबल शोधायचे संपूर्ण घरामध्ये. रविवारी ज्या ठिकाणी बायबल ठेवलेलं होतं आता तिथे सुद्धा नाहीये आणि म्हणून ते बायबल शोधत वो आहे. भी संडे काम छोड़ दिया, वो भी नहीं माना. आणि रविवारी कुठं बायबल सोडून दिलं ते सुद्धा माहित नाही. मैंने आपको एक बार एक दृष्टांत बताया था. आणि एकदा एक दृष्टांत तुम्हाला सांगितला होता. एक घर में एक प्रभु का दास विजिट किया. आणि एका घरामध्ये एका प्रभूच्या दासाने विजिट केली. उन्होंने मिक्सर दिया था, वो खाने के लिए स्पून भी दिया था. आणि त्यांनी मिक्सर दिला होता आणि ते खाण्याकरता एक चमचा पण दिला होता. वो खाने के बाद में वो स्पून ऐसा स्पून था, बाहर देश से मिला हुआ एक विशेष स्पून था. आणि मग तो चमचा जो होता तो एक खूप उच्च प्रतीचा चमचा होता, तो बाहेर देशातून आणलेला होता. अभी एक प्रभु दास खा करके चला गया. आणि प्रभूच्या दासाने हा चमचा खाऊन निघून गेला. मिक्सर खाऊन निघून गेले. इसके बाद में वो वापस नेक्स्ट फ्राइडे को आया. आणि त्याच्यानंतर ते पुढच्या शुक्रवारी विजिटिंगला गेले. उस समय में अभी वो जो घर का बहन जो है वो परेशान हो गया. आणि घरातली ती जी स्त्री आहे ती परेशान झाली. अभी जब ये प्रभु का दास को खाने के लिए दिया था, उसके बाद में वो स्पून नहीं मिला. आणि मग या प्रभूच्या दासाला ज्या वेळेला खायला दिलं होतं त्याच्यामध्ये चमचा नाही भेटला. फिर अभी उसको प्रभु के दास को पूछने के लिए भी शर्म लगता. आणि प्रभूच्या दासाला विचारायला लाज वाटते. प्रभु का फिर आखिर में अभी पूछना पड़ रहा है मजबूरी में. आणि मग शेवटी मजबुरीमध्ये विचारावं लागतंय. अभी प्रभु के दास जाते ही पूछा. आणि प्रभूच्या दासाने येतच विचारलं, आप आत्मीय जीवन में बढ़ रहा है ना? आणि तुम्ही आत्मिक जीवनामध्ये वाढत आहे ना? रोज बाइबल पढ़ता है ना? दररोज बायबल वाचता ना? कितने चैप्टर पढ़ता है? आणि किती चॅप्टर वाचतात? 5 चैप्टर. ते म्हटले की 5 चॅप्टर. अच्छी बात है. आणि ते म्हटलं खूप चांगलं आहे. ये सब बात करते करते अभी इसका दिल में एक सवाल पूछने के लिए आ रहा था. आणि मग हे सर्व बोलत असताना त्या स्त्रीच्या मनामध्ये तो प्रश्न तयार होत होता की प्रभूच्या दासाला विचारावा. वो प्रभु के दास को बोला, देखो बुरा नहीं मानना, मैं आपको एक बात पूछूं. आणि मग त्या स्त्रीने प्रभूच्या दासाला विचारलं, तुम्हाला वाईट नका वाटू देऊ, एक गोष्ट तुम्हाला विचारू का? आप जब पिछले हफ्ता में आया था, मैंने आपको मिक्सर खाने के लिए दिया था. आणि मागच्या आठवड्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही आले होते त्यावेळेला मी फरसाण खायला तुम्हाला दिलं होतं. मैं उसमें वो जो स्पून था, एक्चुअली है ना, मेरा बहन बाहर देश में अमेरिका से लाया था, एक स्पेशल स्पून था. जिस दिन आप आकर गए उस दिन से वो स्पून मुझे नहीं मिला. आणि ते तुम्हाला फरसाण खाण्याकरता जो मी चमचा दिला होता तो चमचा माझ्या बहिणीने बाहेर देशातून आणला होता. एक विशेष प्रकारचा असा तो स्पून होता, पण तेव्हापासून तो चमचा मला दिसत नाहीये. इसलिए कहीं गलती से कहीं पॉकेट में तो नहीं चला गया. आणि चुकून काय तुमच्या खिशात तर नाही गेला. तो प्रभु के दास ने बोला, नहीं मेरा पॉकेट में नहीं गया. आणि मग प्रभूच्या दासाने म्हटलं, नाही माझ्या खिशात नाही गेला. फिर प्रभु के दास ने पूछा. आणि मग प्रभूच्या दासाने विचारलं,
डेली 5 चैप्टर पढ़ते हैं, आणि तुम्ही दररोज 5 अध्याय वाचता का? है ना? आज कौन सा चैप्टर पढ़ा? आणि मग विचारलं की आज कुठला अध्याय वाचला? वो एकदम छट्टा मार दिया, मला भजन संगीता, तुम्ही भजन संगीता आज सबको आता है, भजन संगीता 23, 24, 25 आणि मग सांगितलं की स्तोत्र 23, 24, 25. देखा, मतलब तुरंत उसने शॉट मार दिया, आणि लगेच तिने असं खोटं बोलली. जबकि उसने बोला वो मतलब थोड़ा बाइबल लेकर आओ, आणि मग प्रभूच्या दासाने त्या स्त्रीला म्हटलं की जा मग ते बायबल घेऊन ये. और जो भी लेकर आया, आणि मग ज्या वेळेला ती बायबल घेऊन आली जैसे वो खोला, आणि जसं ते बायबल उघडलं 23 भजन संगीता का उतरी है उस पुढे, आणि स्तोत्र 23 वरच तो चमचा आहे. समझ में आया ना? लक्षात आलं ना? मतलब उसने बाइबल पढ़ा ही नहीं, ये बात का सबूत हो गया. आणि तिने बायबल वाचलंच नाही या गोष्टीचा तो एक पुरावा झाला. कितना भयंकर बात है, किती भयंकर गोष्ट आहे. है ना? कितनी लोग कितनी इस प्रकार का मतलब झूठ बोल करके अपने आप को दिखा करके वेश धारण करके फोटो से भक्ति करके चलने वाले कितने ऐसे झूठे लोग हैं. आणि कितीतरी असे खोटे भक्त आहे की भक्ती फक्त आपल्या ओठांनी करतात आणि मी भक्त आहे अशा प्रकारे लोकांना दाखवण्याचा ते प्रयत्न करत प्रिय, राहतात. आज प्रभु के वचन आपके लिए प्रिय है क्या? आणि प्रेरणा देवाचं वचन तुमच्या करता प्रिय आहे का? बाकी सारे बातों से बढ़ करके आपको प्रभु के वचन प्रिय नहीं है तो आप एक बाइसर है. आणि जर इतर सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त जर देवाचं वचन तुम्हाला अधिक जास्त प्रिय नाहीये याचा अर्थ तुम्ही पतन पावलेले आहात, खाली पडलेले आहात. 119 का 140. आणि स्तोत्र 119 त्याचं 140 तेरा वचन. वचन पूरी रीति से तय हुआ है, हाँ. इसलिए तेरा दास उससे प्रीति रखता है. देखा, प्रभु के दास किससे प्रीति रखता? प्रभु के वचन से. कारण क्या है? वो पूर्ण रूप में पवित्र है. आणि एक जर प्रभूचा दास आहे तर तो खरोखर कशावर प्रेम करेल तर प्रभूच्या वचनावर. कारण का की प्रभूचं वचन एकदम शुद्ध आणि पवित्र आहे. यो इतना पवित्र वचन को पाने के लिए एक भक्त का दिल में कितना तड़प रहता है. आणि एवढं पवित्र वचन प्राप्त करण्याकरता भक्ताच्या हृदयामध्ये किती तळमळ राहते. उसका 117. आणि स्तोत्र 119 त्याचं 117 वचन. मुझे थामे रख, तब मैं बचा रहूंगा और निरंतर तेरी विधियों की ओर चित्त लगाए रहूंगा. देखा, प्रभु के वचन में चित्त लगाए रहेगा. आणि प्रभूच्या वचनाकडे मी माझं मन लावेल. प्रभु के वचन में चित्त लगाए रहने वाला एक व्यक्ति है प्रभु का सच्चा भक्त. आणि प्रभूच्या वचनाकडे मन लावणारा एक व्यक्ती आहे तो म्हणजे खरा प्रभूचा भक्त. 103. आणि स्तोत्र 119 त्याचं 103 वचन. तेरे वचन मुझको कैसे मीठे लगते हैं, हाँ. वे मेरे मुंह में मधु से भी मीठे हैं. देखा, एक भक्त के लिए इससे श्रेष्ठ बात मैंने चाहने वाला कोई बात है ही नहीं, क्योंकि वो मधु से भी मीठा है. आणि एका भक्ताला प्रभूच्या वचनापेक्षा जास्त गोड लागणारी दुसरी गोष्टच नाहीये. कारण का ते मधापेक्षाही गोड आहे. 97. आणि त्याचं 97 वचन. आहा, मैं तेरी व्यवस्था से कैसी प्रीति रखता हूँ, दिन भर मेरा ध्यान उसी पर लगा रहता है. देखा, दिन भर प्रभु के वचन पर भक्त का ध्यान लगा रहता. आणि दिवसभर भक्ताचं मन त्याच्या परमेश्वराच्या वचनाकडे लावलेलं राहतं. भैया, हम लोग एक पाव भरा दुनिया में रहता है. कारण आपण पापाने भरलेल्या एका जगामध्ये राहतो. कदम कदम पर हमारे जीवन में संकट आता है. आणि पावली आपल्या जीवनामध्ये संकट येतात. है ना? बहुत से शोधना फर्क आता है. आणि पुष्कळ प्रकारच्या परीक्षा येतात. इसलिए दिन भर प्रभु के वचन पर ध्यान देना भक्त के लिए जरूरी बात है. आणि दिवसभर देवाच्या वचनाकडे लक्ष देणं एका भक्तासाठी गरजेचं आहे. यदि ऐसा नहीं होगा तो असं नाही झालं तर. उसका नहीं दीजिए. आणि त्याचं 92 वचन. यदि मैं तेरी व्यवस्था से सुखी न होता हाँ. तो मैं दुख के समय नष्ट हो जाता. हाँ, देखा, प्रभु की प्रियो ये मरुभूमि यात्रा में एक भक्त को हमेशा प्रभु के वचन उसकी दिल में मनन में रहना चाहिए. ऐसा व्यक्ति कभी भी कोई भी प्रतिकूल में डगमगाएंगे नहीं. आणि आपल्या या जीवन प्रवासामध्ये एक भक्त नेहमी त्याच्या हृदयामध्ये परमेश्वराचं वचन जे आहे ते एक जिवंत प्रकारे कार्य करत राहील. आणि मग तो आपल्या जीवन प्रवासामध्ये कुठल्याही परीक्षेमध्ये टळमळणार नाही. हाँ, इसलिए भक्त के लिए सांत्वना प्रभु का वचन है. आणि म्हणूनच एका भक्ताकरता खरं सांत्वन म्हणजे देवाचं वचन आहे. तो मतलब आपको मैंने 5 बात बताया. आणि 5 चिन्ह सांगितलं जे विश्वासातून खाली पडलेले आहे. और 6वां चिन्ह है, आणि 6वं चिन्ह असं आहे. अगर आपका मतलब मन में हमेशा दुनियादारी की बातें हैं, आत्मिक बातों से बढ़कर के दुनिया की बातों में आपका ध्यान है, आपका मन है, आपका विचार है, आपका बातचीत है,
तो भी आप एक पाय चढ़ रहे हैं। आणि जर तुमच्या बोलण्यामधून फक्त जग आणि जगाच्या गोष्टी जर येत आहात आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काय देवाचं वचन नाही जर येत आहे तर तुम्ही विश्वासामध्ये पतन पावलेले आहात। आज सुबह उठते ही आपका विचार चिंता क्या था? आणि आज सकाळी उठल्यानंतर तुमच्या मनामध्ये येणारे विचार काय होते? आज पुनरुत्थान का दिन है। आणि आज पुनरुत्थानाचा दिवस आज आहे। पवित्र लोगों के साथ मिलकर के प्रभु ने और भी एक बार मणिपुर यात्रा में प्रभु की आराधना के लिए मुझे मौका दिया है। आणि आज आपल्या या जीवन प्रवासामध्ये पवित्र लोकांसोबत पुन्हा एकदा त्याची आराधना करण्याकरता प्रभूने मला एक दिवस दिलेला मैं आहे। प्रभु को प्रसन्न करने वाला भेंट चलाने के लिए पवित्र लोगों के बीच में जाकर प्रभु का महिमा करूंगा। आणि प्रभूला भेट अर्पण करण्याकरता प्रभूच्या निवडलेल्या पवित्र लोकांमध्ये जाईल आणि प्रभूला भेट अर्पण करेल। ऐसा नहीं। असं नाही। आणि सकाळी नाश्ता काय करणार? दोबारा खाने के लिए मटन चिकन कुछ है क्या? आणि दुपारी खाण्याकरता मटन चिकन काही आहे का? शाम का खाने के लिए कुछ है क्या? आणि संध्याकाळी खाण्याकरता काही आहे का? अरे मतलब वो किसमें कैसा मतलब और भी कुछ कमाई का कार्य करने के लिए क्या करना चाहिए? आणि ऑफिस मध्ये अधिक जास्त पैसे मिळवण्याकरता काय करायला पाहिजे? ऐसा अगर आपको दुनिया की बातें आपको सवेरे उठते ध्यान में आ गया है तो मैं आपको बोलता हूँ प्रियो, आप प्रभु से बहुत दूर हो चुका है, दुनिया से मिल चुका है और आप गिर चुका है। आणि मग जर अशा प्रकारच्या जगाच्या अभिलाषा जर तुमच्या मनामध्ये येत आहे याचा अर्थ तुम्ही विश्वासामध्ये खाली पडलेले आहात। प्रियो, हम दुनिया में रहता है प्रियानो, आपण या जगामध्ये राहतो, लेकिन हम दुनिया की चिंता में दुनिया की बातों में अगर जीवन बिताता है तो आप एक आत्मिक जन नहीं। आणि जगाचा विचार करत जर आपण जीवन जगतो तर मग आपण खरे आत्मिक नाही। आपको सबको मालूम है जब गलातियों 14 में पौलुस अपना जीवन के बारे में दुनिया की अवस्था को तुलना करके इस रीति में वर्णन करता है। गलातीकरांचं पत्र 6 ते त्याच्या 14 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे आपल्या जीवनाची तुलना करत म्हणत आहे, पर ऐसा न हो कि मैं अन्य किसी बात का घमंड करूं, केवल हमारे प्रभु यीशु मसीह के क्रूस का, जिसके द्वारा संसार मेरी दृष्टि में और मैं संसार के दृष्टि में क्रूस पर चढ़ाया गया हूं। बोलने के बोलो, संसार को प्रभु के जन की सामने कुछ भी मूल्य नहीं प्रियो। आणि जो प्रभूचा एक खरा धर्मी व्यक्ती आहे त्याच्यासमोर या जगाचं महत्व काहीच नाहीये। एक भक्त हमेशा सुबेरे उठ करके दुनिया की चिंता में नहीं, प्रभु का बारे में, प्रभु का चिंता में, प्रभु का मिलने की भेंट करने की चिंता में, इच्छा में रहता। आणि एक खरा भक्त सकाळी उठल्यानंतर जग प्राप्त कसं होईल याचा विचार न करता कसं करून जास्तीत जास्त मी प्रभूला प्राप्त करेन या विचारामध्ये राहतो। अरे को प्रियो, वारका प्रेम, आज सुबेरे उठ करके आपने क्या किया? आज सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय केलं? आप प्रभु की बात जुबाई किया? आणि प्रभूची वाट तुम्ही पाहिली का? वो तो एक लोगों का प्रभु की उपस्थिति में आने का वो चाल देखते ही मालूम पड़ता है कि वो कैसा इंतजार था। आणि एक एक व्यक्ती ज्या वेळेला प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतो त्या वेळेला त्याची चाल बघूनच समजतं की तो कसा होता कितना दुखदायक है। आणि किती दुःखदायक आहे। आप कल का संदेश सुना? आणि कालचा संदेश तुम्ही ऐकला का? जागृत रहना। जागृत राहा। जागृत रहने के लिए किसको बोलता? आणि जागृत राहण्याकरता कोणाला म्हटलंय? सोने वालों को। आणि जे झोपणारे त्यांना। आप लोग ध्यान से सुनना प्रिय। आणि प्राणो तुम्ही लक्ष देऊन ऐका। कहीं निद्रा में तो नहीं? आणि कधी काही झोपेत तर नाही ना? निद्रा में रहना, मर जाना दोनों बराबर अवस्था है। आणि एक व्यक्ती ज्या वेळेला निद्रा अवस्थेमध्ये राहतो ते म्हणजे एक मेलेल्या अवस्थेमध्ये राहतो। सावधान रहना। सावध राहा। मैं आपको एक नंबर फर्क करने के लिए बताना चाहता हूँ। आणि तुम्हाला एक पारख करण्याकरता सांगतो। आज इस पुनरुत्थान के दिन में सुबह उठने के बाद में आपका दिल कहाँ पर भागा? आणि आज सकाळी आजच्या या पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये सकाळी उठल्यानंतर तुमचं मनामध्ये आलेली पहिली इच्छा काय? ये दुनिया की बात था या प्रभु की बात था? आणि जगाची गोष्ट होती का प्रभूची गोष्ट होती? प्रभु ने मुझे प्यार करके कैसे मुझे बचाया, आणि प्रभूने प्रेम करून कशा प्रकारे मला वाचवलं, वो सूली की प्यार को याद किया आणि त्या वधस्तंभाच्या प्रेमाची आठवण केली। शुरुआत में हमने कितना सुंदर गीत गाया, आणि सुरुवातीला आपण किती सुंदर गीत गायलं। वो गीत गाने के टेबल भी आधा लोग नहीं था। आणि ते गीत गात असताना अर्धे लोक नव्हते। देखो बघा प्रियांनो, इतना दुखदायी बात है। किती दुःखदायक गोष्ट आहे। मैंने कौन से नाइट ड्यूटी करके आया आप? आणि कुठली नाईट ड्युटी करून आले? प्रभु की उपस्थिति में आने का आपका उत्साह,
आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये येण्याचा तुमचा उत्साह सवेरे उठ करके आप प्रभु को प्रसन्न किया है कि नहीं, वो बात का एक चिन्ह है सब। आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही प्रभूला प्रसन्न केलं का नाही या गोष्टीचं एक चिन्ह आहे। मैं कल भी एक बात बताया, आणि कालही एक गोष्ट सांगितली, भक्तों को गिनना है तो मानव फास्टिंग में जाना। आणि जर एखाद्या मंडळीमध्ये खरोखर किती भक्त हे जर मोजायचं तर फास्टिंग प्रेयरला जा, क्योंकि संडे को करीब 90% लोग आता है आणि रविवारच्या दिवशी 90% लोक येतात और बाइबल क्लास में बाइबल स्टडी में सब करीब 40-50% आता है। आणि आपलं जे बायबल क्लास जे आहे त्याच्यामध्ये 40-50% लोक येतात परंतु फास्टिंग प्रेयर में 10% है। आणि उपवास प्रार्थनेमध्ये 10% लोक येतात। समझ में आया ना? लक्षात आलं ना? और एक व्यक्ति उपवास प्रार्थना का महत्व नहीं जानता और इवन अपने जीवन में अगर एक 3 घंटा भी प्रार्थना जीवन नहीं बिताता, उसको एक सच्चा मसीह करके बोलना वो एक नकली बात है। आणि मग जर एक व्यक्ती उपवास प्रार्थनेचं महत्व जाणत नाही आणि आपल्या जीवनामध्ये 3 तास प्रार्थनेमध्ये जर नाही राहत, याचा अर्थ त्याचं ख्रिस्ती जीवन जे आहे ते खोटं आहे। समय है, वेळ आहे, प्रभु ने आपको बहुत समय दिया ना प्रियो। प्रभूने तुम्हाला खूप वेळ दिलाय ना, फालतू में सोते चारपाई से ज्यादा प्यार है, आणि मग तुमच्या बिछाण्याचं सोबत जास्त प्रेम आहे सोते रहने में बहुत इच्छा है, आणि झोपत राहण्याची खूप इच्छा आहे बहुत नुकसान लाएगा प्रियो। आणि ते खूप नुकसान आणेल प्रियांनो। एक ही जिंदगी है एकच हा विषय आहे और हमारे बारे में प्रभु की इच्छा जानने में मानने में उत्साही बना रहना प्रियो। आणि आपण आपल्या जीवनामध्ये प्रभूची इच्छा जाणून ते पालन करण्यामध्ये उत्साही राहा, अवसर पार हो जाएगा, आणि वेळ निघून जाईल, क्या फायदा? मग काय उपयोग? मैं कल भी एक बात बताया, कालही एक गोष्ट सांगितली, प्रभु ने मोशे को बताया, आणि प्रभूने मोशेला म्हटलं, मोशे मोशे हारून और इलियासर को लेकर के होर पहाड़ में चल जाओ। आणि हारोन आणि इलेझर याला घेऊन हारोन डोंगरावर जा, हारून वहां पर मरेगा। आणि हारोन त्या ठिकाणी मरेल, हारून का वस्त्र सब निकाल करके इलियासर को पहनाओ। आणि हारोनचे सर्व कपडे काढून इलेझरला घाल, अभी वो हारून के जगह पर सेवा करेगा। आणि हारोनच्या जागी तो आता सेवा करेल। प्रभु ने आज्ञा दिया, आणि प्रभूने आज्ञा दिली, आज्ञा मिल गया, आणि आज्ञा भेटली, तीनों जा रहा है। तिघं जात आहे, कहाँ जा रहा है? कुठे जात आहे? और पहाड़ में। आणि हारून डोंगरावर। जाने के टाइम पर मोशे क्या सोचता है? आणि जात असताना मोशे काय विचार करतो? मोशे ये सोचता है, आणि मोशे हा विचार करतो, अभी थोड़ी देर में आणि आता थोड्या वेळामध्ये मेरा बड़ा भाई आणि माझा मोठा मुलगा हमें छोड़कर जाएगा। आणि मला सोडून जाईल, उसको दिल में थोड़ा दुख है। आणि त्याच्या हृदयामध्ये जरा दुःख आहे। और इलियासर क्या सोच रहा है? आणि इलेझर काय विचार करतोय? वो सोचता है आणि तो विचार करतो, मेरे डैडी माझा वडील, माझे वडील थोड़ी देर में मर जाएगा। आणि थोड्या वेळानंतर मरून जाईल, वो बहुत दुखी है। आणि खूप दुःखी आहे। हारून क्या सोच रहा है? आणि आरोन काय विचार करतो? वो प्रभु, हे प्रभू, मुझे जो सेवा मिला था मला जी सेवा मिळाली होती मैं वो पूरा नहीं कर पाया, आणि ती मी पूर्ण नाही करू शकलो, वो बहुत दुखी है। आणि तो खूप दुःखी आहे। सेवा जैसा दिया था ऐसा हारून ने सेवा नहीं की, आणि जशी सेवा दिली होती तशी आरोनाने सेवा नाही केली, सेवकाई में हार गया आणि सेवेमध्ये तो हारला। है ना। मूसा पहाड़ पर गया, लोगों ने आकर के बोला हमारे आगे आगे चलने के लिए एक ईश्वर को बना कर दे दो। हारून ने बना कर दिया, ले चलने वाला नहीं, उड़ा कर चलने वाला बेचने को, भयंकर पाप किया, परमेश्वर का क्रोध का पात्र बना, वायदा किया वो देश में ले जाने के लिए नहीं हो पाया, अपना सेवकाई में हार गया। आणि मग ज्या वेळेला मोशे प्रभू सोबत बोलण्याकरता डोंगरावर गेला, त्यावेळेला खाली इस्रायल लोकांनी अशा प्रकारे मागणी केली की आमच्या पुढे चालणारा एक देव बनव। त्यावेळेला हारोनाने एक सोन्याचा बछडा बनवला की जो त्यांना घेऊन चालणारा नाही तर त्याला घेऊन चालावं अशा प्रकारे तो बनवला, आणि ज्याप्रमाणे प्रभूची सेवा त्याने करायला पाहिजे होती त्याप्रमाणे प्रभूची सेवा तो करू शकला नाही, म्हणूनच तो वचनदत्त देशामध्ये पोहोचू शकला नाही, आणि त्याच्या अगोदर त्याला मरण आलं। याद रखना, लक्षात ठेवा, हमें प्रभु ने जो सेवा दिया आणि आपल्याला प्रभूने जी काही सेवा दिली है ना, आज अगर आखिरी दिन रहेगा तो हमें बोलने के लिए आना चाहिए प्रभु ने जो मुझे सेवकाई दिया मैंने उसको पूरा किया। आणि आज जर आपला शेवटला दिवस असेल तर आपल्याला बोलता आलं पाहिजे
की प्रभूने मला जी सेवा दिली ती मी पूर्ण केली. हमें सवेरे उठकर क्या करना चाहिए? आणि सकाळी उठल्यानंतर आपण काय करायला पाहिजे? दुनिया की सोच में नहीं रहना चाहिए. आणि जगाच्या अभिलाषेमध्ये विचारामध्ये नाही राहायला पाहिजे. तो क्या करना चाहिए? मग काय करायला पाहिजे? दावीद अपना भजन संगीता 5:3 में गाता है. आणि दावीद आपलं स्तोत्र संहिता त्याचा 3रा अध्याय त्याच्या 5 अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये असं म्हणतो, हे यहोवा, भोर को मेरी वाणी तुझे सुनाई देगी. हाँ. मैं भोर को प्रार्थना करके तेरी बाट जोऊंगा. देखा, भोर को मैं क्या करेगा? प्रार्थना करके मैं तेरी बाट जोऊंगा. आणि सकाळी उठून मी प्रार्थना करत तुझी वाट पाहिल. भैया, एक सच्चा आत्मीय जन सवेरे प्रभु की बात जोते हुए प्रार्थना में बिताने वाला व्यक्ति रहेगा. आणि खरा आत्मिक व्यक्ती सकाळी उठून आपला तो वेळ प्रार्थनेमध्ये घालवेल. आज आपका जीवन कैसा है? आज आपलं जीवन कसं आहे? है ना, एक का वचन. स्तोत्र 88 त्याचं पहिलं वचन, हे दयादाता परमेश्वर यहोवा, मैं दिन को और रात को तेरे आगे चिल्लाता आया हूँ. देखा, दिन और रात को पत्त प्रभु की आगे चिल्लाते हुए रोते हुए प्रार्थना के साथ बिताने वाला एक अनुभव. आणि मग एक खरा भक्त जो आहे तो दिवस रात्र प्रभूचं आक्रोश करत त्या प्रार्थनेमध्ये जीवन जगणारा व्यक्ती. भैया, आज अपना प्रार्थना जीवन कैसा है? प्रियानो, आज आपलं प्रार्थना जीवन कसं आहे? हम प्रभु की किस रीति में बात जोता है? आणि प्रभूची वाट आपण कशा प्रकारे पाहतो? है ना, 130 का 5-6. स्तोत्र 130 त्याचं 5 आणि 6 वचन, मैं यहोवा की बाट जोता हूँ, मैं जी से उसकी बाट जोता हूँ और मेरी आशा कैसा बात जोता है? जी से. हाँ, इसका मतलब क्या है भैया? त्याचा अर्थ काय आहे प्रियानो? तन मन से. संपूर्ण अंतःकरणाने. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. अपने जीवन में आज इस पुनरुत्थान के दिन में कम से कम सुबह उठ करके प्रभु का बाट जो पाया क्या? प्रभु को महिमा दे पाया क्या? आणि आजच्या या पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये भल्या पहाटे उठून प्रभूच्या आगमनाची आपण वाट पाहिली का? सब बात पढ़ने के लिए भी टाइम. आणि सर्व गोष्टी वाचण्याकरता सुद्धा वेळ नाही. और माला जो पीछे हट गया उसका लक्षण में 7वीं बात. आणि जे विश्वासामध्ये खाली पडले त्याच्या लक्षणामध्ये 7वी गोष्ट, दूसरी लोग जो दुनिया में रहने वाला लोग पाप में जीते हुए मतलब प्रभु के वचन का निंदा करके नरक की ओर जाने वाले लोगों के प्रति उनके अंदर एक बोझ रहना चाहिए, दुख रहना चाहिए. अगर ये बात आपका दिल में नहीं हो रहा है तो आप एक बाईसर है. आणि मग इतर लोक ज्यांचं तारण झालं नाहीये ते प्रभूच्या नावाची निंदा करत आपल्या मनमर्जीप्रमाणे जीवन जगतात आणि प्रभूच्या वचनाची निंदा करतात आणि ते नरकाच्या मार्गाकडे जात आहेत. अशा लोकांसंबंधाने जर आपल्या हृदयामध्ये व्याकुळता जर नाहीये याचा अर्थ की तुम्ही विश्वासामध्ये पतन पावलेले आहात. ये शायद हमारी बिंदु लोगों में, घर की लोगों में, पड़ोसी लोगों में, मित्र लोगों में कितने लोग प्रभु के साथ नाता ना जोड़ करके पाप में जीकर नरक में जा रहा है. क्या उनकी प्रति आपका दिल में बोझ आया? उनके प्रति आपने कभी रोया? आणि मग कदाचित आपल्या घरामध्ये आपले नातेवाईक आहे, आपले शेजारचे आहे, आपले मित्र आहे, त्यांचे अजूनपर्यंत त्यांनी प्रभूचा स्वीकार केलेला नाहीये पण ते नरकाच्या मार्गाकडे जात आहे. अशा लोकांसंबंधाने तुमच्या हृदयामध्ये कधी ओझं आलं का? दूसरे की प्रति ऐसा बोझ ना लेकर चलने वाला व्यक्ति वो एक बाइक रह करके प्रभु का भजन करता है. आणि इतर लोकांसंबंधाने अशा प्रकारे ओझं न घेता चालणारा जो व्यक्ती आहे तो विश्वासामध्ये खाली पडलेला आहे. 119 का 136. स्तोत्र 119 त्याचं 136 वचन, मेरे आंखों से जल की धारा बहती रहती है क्योंकि लोग तेरी व्यवस्था को नहीं मानते. देखा, प्रभु की वचन को ना मानने वालों के कारण उनकी प्रति भक्त का दिल में, उनकी आंखों में आंसू बहते रहता. आणि जे लोक देवाच्या वचनाचं पालन करत नाही हे खरा भक्त आहे त्याच्या संबंधाने त्याच्या डोळ्यात अश्रू राहतील. 158. आणि त्याचं 158 वचन, मैं विश्वासघातियों को देखकर उदास हुआ. देखा, विश्वासघातियों को विश्वास में आने के बाद में भी प्रभु के लोग भी विश्वास के मार्ग छोड़ेगा तो उनके प्रति भी रोना आएगा. आणि जे प्रभूचे लोक त्यांनी सुद्धा विश्वासाचा त्याग केला तर त्याच्या संबंधाने आपल्या हृदयामध्ये रडू यायला पाहिजे. एक भक्त का कर्तव्य है. आणि ते एका भक्ताचं कर्तव्य आहे. यिर्मयाह क्या बोलता मालूम है? आणि इर्म्या काय म्हणतो माहिती का? उसका 13 का 17. इर्म्या त्याचं 13 अध्याय त्याचं 17 वचन, यो पढ़ करके ध्यान करने लायक के वचन है वो सब. आणि प्रत्येकाने ते वाचून मनन करण्यायोग्य असं वचन आहे.
और यदि तुम इसे न सुनो तो मैं अकेले में तुम्हारे गर्व के कारण रोऊंगा और मेरी आंखों से आंसुओं की धारा बहती रहेगी। देखा, दूसरे के प्रति उनकी आत्मा के छुटकारा के लिए ऐसा रोने वाला एक यिर्मयाह आणि इतरांच्या संबंधाने अशा प्रकारे रडणारा एक यिर्मयाह बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे। आज उद्धार पाए हुए कितने लोग सच्चा सुसमाचार का गवाही नहीं देता आणि या तारण प्राप्त झालेले किती लोक सुवार्तेची खरी साक्ष देत नाही। प्रियो, मला पौलुस के अनुसार बोलेगा तो पहला कुरिन्थी 9:16 के अनुसार अगर मैं इस उद्धार की बात भावियों को नहीं सुनाया तो मेरे लिए हाय। आणि पहिले करंथीकराचं पत्र 9 त्याच्या 16 वचनाच्या अनुसार प्रेषित पौल असं म्हणतो की मी जर ही कृपेची वचन इतरांना सांगत नाहीये, सुवार्ता सांगत नाहीये तर माझा धिक्कार असो। प्रियो, हमेशा एक विश्वासी उद्धार पाने के बाद बाकी लोगों को भी मसीह में जीतने के लिए उनका उत्साह बना रहेगा। जब तक आत्मा जीतेगा नहीं, उनको बड़ा बोझ रहेगा। वो ये गवाही देगा, जैसा रोमियो 1:14 में पौलुस बोलता है, मैं कर्जदार हूँ। आणि मग एक विश्वासू ज्याचं तारण झालेलं आहे तो नेहमी देवाची सुवार्ता इतर लोकांना सांगत राहील की जेणेकरून ज्यांचं तारण झालेलं नाहीये कसंही करून त्यांना प्रभूमध्ये जिंकावं। आणि त्याप्रमाणे ज्या प्रेषित पौल ज्याप्रमाणे म्हणतो की रोमकाराचं पत्र त्याचा 1 अध्याय आणि त्याच्या 14 वचनामध्ये मैं यूनानियों और अन्य भाषियों का और बुद्धिमानों और निर्बुद्धियों का कर्जदार हूँ। इतना बड़ा बोझ है प्रियो। आणि बघा त्याला किती मोठं ओझ आहे की तो त्यांना सुवार्ता सांगण्याकरता तो कर्जदार आहे, ऋणी आहे। उद्धार नहीं पाया हुए लोगों के प्रति एक बोझ लेने वाला दिल। आणि ज्यांचं तारण झालं नाहीये त्यांच्या संबंधाने एक ओझ घेणारं मन। मतलब हमने एक 22 कलर का पहला पॉइंट का 7 पात देखा। आणि ज्यांचं विश्वासामध्ये पतन झालेलं आहे त्याचे चिन्ह रूपाने 7 मुद्दे बघितले आपण, 7 चिन्ह पाहिले। आपको याद होगा, तुम्हाला ठाऊक असेल पहली बात मानव आत्मिक बातों के लिए अगर उनको पहला स्थान नहीं है तो वो गिर चुका है। आणि आत्मिक गोष्टीमध्ये त्याच्या जीवनामध्ये प्रथम स्थान नाहीये तर याचा अर्थ त्याचं पतन झालेलं आहे। कई लोग छोटा छोटा बात बोल करके कोई कष्ट आया था, ये तो उधर काम था, इधर काम था। भैया ये सब बहाना है, आप प्रभु से दिल से त्याग करके दूर हो चुका है। आणि मग ते लोक छोटे छोटे कारण सांगतात, कोणी पाहुणे आलं होतं किंवा इकडे गेलो होतं तिकडे गेलो होतं, हे दुखत होतं ते दुखत होतं, अशा प्रकारे सांगता। याचा अर्थ काय झालं की तुमच्या हृदयामध्ये प्रभूला प्रथम स्थान नाहीये, याचा अर्थ तुम्ही विश्वासामध्ये पतन पावलेले आहात। प्रियो, प्रभु की उपस्थिति में सुनने वाले लोग ध्यान से सुनना, मेरे जीवन में ऐसा कोई अवस्था है क्या? आणि जे प्रभूच्या उपस्थितीमध्ये देवाचं वचन ऐकत आहे त्यांनी लक्ष देऊन ऐका की अशा प्रकारची अवस्था माझ्या जीवनामध्ये आहे का? आज लोग वचन सुनता है लेकिन मन फिरने के लिए तैयार नहीं। आणि आज लोक देवाचं वचन ऐकतात पण ते पश्चाताप करायला तयार नाही। विश्वासी करे वाला झूठा विश्वासी बहुत गहराई से मन फिर, आणि जे स्वतःला विश्वासू म्हणून राहतात असे जे खोटे विश्वासू आहे त्यांनी खूप गहन रीतीने पश्चाताप करायला पाहिजे, नहीं तो पत्ता कट जाएगा शायद। आणि नाहीतर मग तुमचा पत्ता कट होऊन जाईल। Praise the Lord. मैं आपको बहुत सख्त चेतावनी देना चाहता हूँ, आणि खूप सक्त चेतावणी देऊ इच्छितो। नाटक खेलना छोड़ दो, आणि नाटक करणं सोडून द्या, अभिनय छोड़ दो प्रियो, आणि तुम्ही नाटक करायला सोडून द्या। क्योंकि प्रभु का घर में न्याय शुरू हो चुका आणि है। प्रभूच्या घराण्याचा आता न्याय व्हायला सुरुवात झाली आहे। प्रभु का बोलेगा तो मंडली है, आणि प्रभूचं घर म्हटलं म्हणजे मंडळी आहे, सावधान रहना प्रियो। सावध राहा। दूसरा हमने देखा जो प्रभु की उपस्थिति में उसको आनंद नहीं। आणि दुसरी गोष्ट आपण पाहिली की ज्याचं विश्वासामध्ये पतन झालेलं आहे त्याला प्रभूच्या उपस्थितीमध्ये येण्याकरता आनंद नाही। अभी मैं एक एक लोगों को, जैसे अभी तुम लोग को बैठा है ऐसा, मैं अभी एक एक लोगों को चेंज करके बैठाना चाहता हूँ। आणि मग जसं या ठिकाणी अजून ब्रदरला बसवलं तसं एक एक व्यक्तीला बदलून या ठिकाणी मला बसवायची इच्छा आहे। क्योंकि देखो आप इतनी बैठा हुआ लोगों में वो उदार का आनंद और प्रभु का प्रति प्रभु को उपस्थिति में वो आनंद दे क्या? आणि मग तुम्ही इथे येऊन बघा की लोकांच्या हृदयामध्ये तो प्रभू संबंधाने तो तारणाचा आनंद आहे का? आप आराम से दिखाई देगा आणि तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल। सबका चेहरा देखते रहना, आणि सगळ्यांचा चेहरा पाहत राहायचा आहे। इधर सबको देखते रहना। आणि म्हणून मी इथं सगळ्यांना पाहत राहतो। Praise the Lord. Praise the Lord. मैं किसी का न्याय नहीं करता लेकिन आपको आलोचना देने के लिए देखता हूँ। आणि कोणाचा न्याय नाही करत पण तुम्हाला प्रभूची वाणी देण्याकरता मी पाहतो। तीसरी बात बोला, आणि तिसरी गोष्ट बोलले वो वजन में आनंदित नहीं होता। आणि तो वचनामध्ये आनंदित नाही होत। चौथी बात बोला, आणि चौथी गोष्ट वजन मानने के लिए तैयार नहीं होता। वचन पालन करण्याकरता तयार नाही। पांचवी बात बोला, पाचवी गोष्ट बाइबल पढ़ने से बढ़कर के न्यूज़पेपर पढ़ता, मैगजीन पढ़ता, नहीं तो मतलब टीवी
नहीं तो मोबाईल देखते रहते. आणि मग बायबल वाचण्यापेक्षा जास्त न्यूजपेपर वाचतात, एखादं पुस्तक वाचतात, नाही तर मोबाईल पाहता, नाही तर टीव्ही पाहता. छठवीं बात बोला, आणि 6वी गोष्ट बोलली, सवेरे उठते ही ऑफिस का बात, पड़ोसी की बात, वो बात, ये बात, दुनियादारी की बात. आणि मग सकाळी उठल्या जगाच्या गोष्टी, ऑफिसच्या गोष्टी या डोक्यात येतात. और 7वीं बात, आणि 7वी गोष्ट, नाश में जाने वालों के बारे में कोई उनको टेंशन नहीं, चिंता नहीं, वो अपना मनमानी में. आणि जे नाशाकडे जाणारे लोक आहेत त्याच्या संबंधाने कुठल्या प्रकारची काकुळता नाहीये. अभी दूसरा पॉइंट आणि दुसरा मुद्दा है जो बाइसिकल होने का दूसरा कारण. आणि ज्यांचे पतन झालेलं आहे त्याचं पतन होण्याचं दुसरं कारण, एक व्यक्ति बाइसिकल होने का कम से कम मेरे 7 कारण मैं आपको बोलता हूँ. आणि एक व्यक्ती पाठीमाग विश्वासामधून पडण्याचे 7 कारण मी तुम्हाला सांगतो. ये सब आपको मतलब अच्छा याद करने के लिए मैं इस रीति में आपको बता रहा हूँ. आणि हे तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवण्याकरता मी सांगत आहे. मतलब पहली बात, पहिली गोष्ट, मंडली का किसी ना किसी के साथ उनका मेमेतुतु हुआ. आणि मंडळीमध्ये कोणा ना कोणा सोबत त्यांचं काहीतरी भांडण झालेलं आहे किंवा बाचाबाची झाली आहे. मतलब वो उसके साथ मेरा अच्छा मेल नहीं पड़ी, हमको पटता नहीं, आणि त्याचं माझं पटत नाही. इसलिए मंडली में आने का उनको रुकावट आता. आणि म्हणून मंडळीमध्ये येण्याकरता त्यांना अडखळण वाटतं. यो आप ऑलरेडी बाइसिकल रहे. आणि याचा अर्थ प्रियांनो, तुम्ही विश्वासामधून पडलेले आहात. अरे ऐसे बात बोल करके आपने कितनी बार शायद संगति छोड़ दिया. आणि असं बोलून कितीतरी वेळा तुम्ही संगती सोडली. अल्लाह योहन्ना 3:15. पहिले योहान 3 अध्याय 15 वचन. जो कोई अपने भाई से बैर रखता है हाँ. वह हत्यारा है. हाँ. और तुम जानते हो हाँ. कि किसी हत्यारे में अनंत जीवन नहीं रहता. देखो प्रियो, ये वचन वाला मतलब वो ध्यान से पढ़ करके अपने जीवन में परख कर देखना आणि हे वचन लक्षपूर्वक वाचून आपल्या जीवनामध्ये तुम्ही पारखून बघा. है ना. किसी के साथ नफरत कड़वाहट रह करके भक्ति करना, ये सब बहुत भयंकर धोखा है प्रियो. आणि कोणासोबत कोणा संबंधाने आपल्या मनामध्ये द्वेष ठेवून भक्ती करणं एक खूप मोठं स्वतःला फसवण्यासारखं आहे. वो व्यक्ति को संगति उनको अच्छा नहीं लगेगा. आणि त्या मनुष्यासोबत संगती त्याला चांगली वाटणार नाही. इसलिए गिरावट का पहला कारण, मंडली में किसी न किसी को है ना मतलब ऐसा नफरत कड़वाहट दिल में रखा, इसलिए वो मंडली में हमेशा आने के लिए उनको उलसा नहीं. आणि विश्वास जीवनामधून पतन पावण्याचं पहिलं कारण हे आहे की आपल्या भावा बहिणी संबंधाने आपल्या मनामध्ये किलमीच ठेवतो. त्याच्यामुळे संगतीमध्ये येण्याकरता आपल्याला चांगलं वाटत नाहीये. असं जर होत आहे तर याचा अर्थ आपण विश्वासामधून पतन पावलेलो आहोत. और दूसरी बात, आणि विश्वासामधून पतन पावण्याचं दुसरं कारण, उनको जितना काम होना चाहिए उससे बढ़ करके दुनियादारी का काम है. आणि त्यांना जेवढं काम करायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त त्यांना जगाचं काम आहे. बोलने का मतलब उनको धन की लालच है. याचा अर्थ पैसे मिळवण्याकरता ते ओव्हर टाइम करतात किंवा हे- डबल काम करतात. एक ड्यूटी है, आणि एक ड्युटी आहे मानो 30-40 हजार मिलता है, आणि 30-40 हजार रुपये भेटतात आराम से चलेगा. आणि आरामशीर घर चालेल. नहीं 2-3 काम ले लेगा. आणि 2-3 कामं घेतील. करोड़ों में उनका नजर है. आणि त्यांचं करोडो रुपये कमवायची इच्छा आहे. वो फिर टाइम कैसे मिलेगा, क्योंकि मीटिंग के टाइम पर भी ड्यूटी है. आणि ज्या वेळेला मीटिंगचा टाइम आहे त्यावेळेलाही ड्युटी आहे. वो एक बाइसिकल का कारण है. आणि ते विश्वासामधून खाली पडण्याचं कारण आहे. धन पर कभी भी नजर नहीं लगाना. आणि धनावर कधीही आपली इच्छा ठेवू नका. दुनिया की धन के कारण, मिट जाने वाला धन के कारण प्रभु को नहीं त्यागना. आणि नाश होणाऱ्या जगाचं जे धन आहे ते प्राप्त करण्याकरता प्रभूला सोडून देऊ नका. कई लोगों को पेंशन है, मेरे पेंशन में आराम से चलेगा, लेकिन फिर भी उधर भाग रहे हैं, संगति के लिए टाइम नहीं. आप एक बाइसिकल रहे, आपको कोई सर्टिफिकेट देने की जरूरत नहीं. आणि काही लोकांना पेन्शन मिळते, रिटायर झाले, रिटायरमेंट नंतर पेन्शन मिळते, तरी सुद्धा वेळ घालवण्याकरता किंवा पैसे कमवण्याकरता इकडे तिकडे पळतात, पण प्रभूच्या उपस्थितीमध्ये जाण्याकरता वेळ नाहीये. मी तुम्हाला खचित सांगतो, असा व्यक्ती विश्वासामधून खाली पडलेला आहे. तो नीचे गिरने का कारण वो धन की लोभ है. आणि खाली पडण्याचा कारण धनाचा लोभ आहे. नीति वचन उसका 23 अध्याय का 4-5 वचन. नीतिसूत्र 23 अध्याय 4-5 वचन. नीतिसूत्र 23 अध्याय 4-5 वचन. धनी होने के लिए परिश्रम न करना, हाँ. अपनी समझ का भरोसा छोड़ना, हाँ. या तो अपनी दृष्टि
उस वस्तु पर लगाएगा जो है ही नहीं, हाँ। वह उकाब पक्षी के समान पंख लगाकर निसंदेह आकाश की ओर उड़ जाता है। अभी इसके बारे में अभी एक व्याख्या देने की जरूरत क्या हो, तो पूरा व्याख्या आत्मा ने उधरी दे दिया। आणि याच्या संबंधाने अधिक जास्त विश्लेषण देण्याची गरज काय आहे की आत्म्याने ते खूप स्पष्ट रीतीने सांगितले. उसका 21 कचे नीतिसूत्र 21 अध्याय 6 वचन. जो धन झूठ के द्वारा प्राप्त हो वह वायु से उड़ जाने वाला कुहरा है। उसका 28 का 20 नीतिसूत्र 28 अध्याय 20 वचन. सच्चे मनुष्य का बहुत आशीर्वाद रहते हैं, हाँ। परंतु जो धनी होने में उतावली करता है हाँ। वह निर्दोष नहीं ठहरता। देखा, वो निर्दोष नहीं ठहरेगा। उसका 22 वचन का शुरुआत, त्याच्या 28 वचनाच्या 22 वचनाचा सुरुवातीचा भाग. लोभी जन धन प्राप्त करने में उतावली करता है। देखो ये सब बहुत बात है, देखिए इतना वचन बोलने का जरूरत नहीं आणि खूप अशी वचन आहेत, ते सगळे वचन वाचण्याची गरज नाही. है ना। मानव प्रियो, हमारे जीवन में ब्राइट होने का दूसरा कारण है वो धन का लोभ, आपण आपल्या जीवनामध्ये विश्वासामधून खाली पडण्याचं दुसरं कारण आहे तो म्हणजे धनाचा लोभ. और तीसरा बात, तिसरी गोष्ट, आत्मा को नहीं मानता। आणि मग आत्मा जो आहे जे सांगतो त्याच्या अनुसार चालत नाही. प्रियो, प्रभु ने हमें आत्मा क्यों दिया, कारण देवाने आपल्याला पवित्र आत्मा का दिला? है ना, सच्चाई में चलने के लिए, सत्यामध्ये चालण्याकरता. लेकिन आत्मा का अगुवाई नहीं लेता, आणि आत्म्याची वाणी घेत नाही, आत्मा को शोकित करता, आणि आत्म्याला शोकित करता. है ना। यूहन्ना 16 का 13 वचन में प्रभु ने कहा, जब सत्य की आत्मा आएगा तो वो हर एक सच्चाई में चलाएगा। आणि योहान 16 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये म्हटलं की सत्याचा आत्मा जावळला तुमच्यामध्ये येईल, तो प्रत्येक सत्याच्या मार्गावर तुम्हाला घेऊन चालेल. आत्मा का वाणी नहीं सुनेगा, आणि आत्म्याची वाणी ऐकणार नाही, आत्मा जो कहता है वो मानेगा नहीं। आणि आत्मा जे काय सांगेल ते ऐकणार नाही. तब क्या हो गया, त्यावेळेला काय झालं? आत्मा को शोकित किया, आत्म्याला शोकित केला. है ना। जो एफेसियों 4:30 में लिखा है, इफिसकाराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 30 वचनामध्ये म्हटलंय, आत्मा को शोकित ना करो। आत्म्याला शोकित करू नका. जो आत्मा को शोकित करके लोग आज गिर गए हैं, आणि लोक आत्म्याला शोकित करून आज लोक विश्वासू जीवनामध्ये पतन पावले. आत्मा के अनुसार ना चलते हुए लोग गिर गया है। आत्म्याच्या अनुसार न चालता ते विश्वासामध्ये पतन पावले. 4वीं बात, आणि चौथं कारण विश्वासामध्ये पतन पावण्याचं, वचन सुनने के बाद उसको छोड़ देता, आणि वचन ऐकून ते सोडून देतात. यो भयंकर गलती है। आणि भयंकर चूक आहे. नीति वचन 13 का 13, नीतिसूत्र 13 अध्याय 13 वचन. जो वचन को नहीं मानता वो उसका जिम्मेवार है। आणि जो कोणी वचनाचं पालन करत नाही तो त्याचा जबाबदार आहे. यो वचन सुनने के बाद में उसको मानने वाला दिल चाहिए। आणि वचन ऐकल्यानंतर ते पालन करण्याचं एक हृदय असलं पाहिजे. बड़ी बात, किती मोठी गोष्ट आहे. तो ये भी एक गिरने का कारण है। आणि हे सुद्धा पतन पावण्याचं एक कारण आहे. 5वीं बात, आणि 5वी गोष्ट, है ना, हमारे बातों में आने वाला गिरावट के कारण गिर जाता। आणि आपल्या बोलण्याच्या द्वारे आपण जे काही बोलतो, जे नीचपणाचं बोलतो, त्याच्याद्वारे आपण विश्वासामधून खाली पडू शकतो. थोड़ी देर पहले भी हमने वो बातें, वो शब्द सुना था। आणि थोड्या वेळापूर्वी ती वचनं आपण ऐकली होती. जो प्रभु के लोगों के शब्दों में प्रभु ने जो बनाई वो व्यवस्था पालन करना जरूरी है। आणि प्रभूच्या लोकांनी आपल्या बोलण्याच्या द्वारे प्रभूची व्यवस्था पालन करणं गरजेचं आहे. मत्ती 5 अध्याय का 37 में बढ़ता है, मत्ते 5 त्याच्या 37 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, हाँ तो हाँ, ना तो ना, उससे अधिक दुष्ट से होता है। आणि तुमचं बोलणं फक्त हा तर हा, नाही तर नाही एवढंच असायला पाहिजे. या व्यतिरिक्त जे काय होतं ते सर्व दुष्टापासून आहे. ये छोटा बात सवाल करेगा तो बड़ा एक उत्तर देगा, जैसे हुआ हमारा ज्ञान मान ने दिया। आणि मग काही लोकांना एखादा छोटासा प्रश्न विचारलं तर त्याचं उत्तर खूप मोठं विश्लेषण देतं, जसं आपली आजी हवेने दिलं. अभी मैं ज्यादा व्याख्या करने की जरूरत नहीं। आणि जास्त व्याख्या करण्याची गरज नाही. ओके, 5वीं बात, 7वां बात, 7वी गोष्ट, 6वी गोष्ट, हल्लिया विश्वासी कभी भी अविश्वासियों के साथ कोई भी प्रकार का बिजनेस में नाता नहीं रखना। आणि जो विश्वासू आहे त्याने अविश्वासणाऱ्या सोबत कुठल्या प्रकारे व्यवहार करू नये, उसमें सावधान रहना पड़ेगा। त्याच्यामध्ये सावध राहा. नहीं तो अविश्वासी के द्वारा उसको संगति में जाने में, मतलब इवन आराधना में तक रुकावट लाएगा। आणि मग अविश्वासणाऱ्याद्वारे त्या विश्वासू व्यक्तीला संगतीमध्ये आणि एवढंच नाही तर आराधनामध्ये जाण्याकरता एक अडखळण राहील. क्योंकि अविश्वासी का लक्ष्य पूरा दुनिया है, कारण जो अविश्वासू आहे त्याचा उद्देश जग आहे. तो प्रभु का जन को उसमें वो खींचेगा, आणि प्रभूच्या लोकांना त्याच्यामध्ये तो खेचेल. हमको उधर मीटिंग में जाना, उधर इधर मीटिंग में जाना, संडे को भी उधर जाना, इधर जाना, ऐसा वो खींचेगा।
और वो दोस्ती में उसका आत्मीय जीवन में गिरावट आएगी। आणि मग या मीटिंगला जायचं, इकडे जायचं, तिकडे जायचंय अशा प्रकारे सांगून तो विश्वासू व्यक्तीला संगतीमध्ये जाण्याकरता अडथळा निर्माण करेल। ऐसा कई लोगों का गवाही मुझे मालूम है, इसलिए अभी ज्यादा विस्तार से बोलना नहीं चाहता। अशा पुष्कळ लोकांची साक्ष मला माहिती आहे म्हणून याच्यामध्ये विस्तार रीतीने नाही जात। आत्मीय जीवन में गिर गया, आणि आत्मिक जीवनामध्ये ते पडले। ऐसा दोस्ती ना लगाना। अशा प्रकारे मैत्री ठेवू नका। और सातवीं बात, सातवी गोष्ट मतलब एक स्ट्रिक्टली मतलब विश्वास योग्यता ना रहने वाला अवस्था गिरावट का अवस्था है। आणि प्रभू सोबत एक स्ट्रिक्ट रीतीने, कडक रीतीने विश्वास योग्य न राहण्याची जी अवस्था आहे ते विश्वासामधून पतन पावण्याची अवस्था आहे। फिर हम हमेशा एक सच्चा ईमानदार होकर कार्य करना, ईमानदारी, प्रत्येक गोष्ट ईमानदारीने करा। हर एक बातों में ईमानदारी चाहिए आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ईमानदारपणा असला पाहिजे। ईमानदारी, वफादारी, विश्वास योग्यता, ये सब एक पवित्र जीवन पवित्र व्यक्ति के जीवन से हट जाएगा तो वो आत्मीय में गिरावट लाने का कारण है। आणि प्रभू सोबत इमानदार राहिला नाही, विश्वास योग्य जर राहिला नाहीये तर तो विश्वासातून पतन पावण्याचं कारण होईल। समझ में आया? लक्षात आलं? ये 7 कारण आपको समझ में आया होगा। आणि ही 7 कारणं विश्वासामधून पतन पावण्याची तुमच्या लक्षात आली असेल। अभी 12 मिनट बाकी है, बाकी भी कुछ बात बोलना है आपको, जल्दी बोले तो। आणि 12 मिनिटं बाकी, अजूनही काही बोलायचं बाकी आहे। ऐसा जो पीछे हट जाने वालों का फल क्या होगा? आणि अशा प्रकारे विश्वासातून जे पतन पावतात त्यांचं फळ काय राहील? जो व्यक्ति गिर गया है आणि जे पतन पावले आहे उसका अवस्था या उसका फल क्या रहेगा उसके जीवन में? त्याच्या जीवनामध्ये त्याचं फळ काय राहील? मतलब आपको सबमिटिंग मिल गया ना, मतलब पीछे हट गया हुआ व्यक्ति का फल या उसका अनुभव, आणि जे विश्वासामधून पतन पावलेले आहे त्यांचे परिणाम काय राहणार आहे? परिणाम वो है, वो मतलब उसका परिणाम में, उसका आया हुआ अनुभव में उसका फल क्या रहेगा? जे विश्वासातून पतन पावलेले आहे ते परिणामाचं फळ काय राहील? पहली बात, पहिली गोष्ट, हमेशा असंतुष्ट रहेगा, मतलब संतुष्ट नहीं रहेगा, तृप्त नहीं रहेगा, आणि तो कुठल्याही गोष्टीमध्ये समाधानी राहणार नाही, दुखी रहेगा, तो दुःखी राहील। जब फिलिपियों 4 अध्याय का 11 से 13 तक का वचन में पौलुस गवाही देता है, मैं हमेशा प्रभु में संतुष्ट है, तृप्त है, और तू जो गिर गया वो असंतुष्ट है। आणि फिलिप्पियरांचं पत्र 4 अध्याय त्याच्या 11 ते 13 वचनामध्ये ज्याप्रमाणे प्रेषित पौल म्हणतो की मी प्रत्येक गोष्टीमध्ये समाधानी राहील, पण जे विश्वासामधून पतन पावलेले आहे ते नेहमी दुःखी राहतात। दूसरी बात, दुसरी गोष्ट, मतलब वो मसीह मार्ग को मतलब धोखा देने वाला रहेगा, आणि ख्रिस्ती मार्गामध्ये तो लोकांना फसवणारा राहील, उसका क्योंकि उसका ईश्वर पेट रहेगा, कारण त्याचा ईश्वर, त्याचा देव म्हणजे त्याचा पोट राहील, उसका लक्ष्य पूरा दुनियादारी रहेगा, आणि त्याचा उद्देश जग आणि जगाच्या गोष्टी राहतील। वही फिलिपियों 3 अध्याय का 18-19 होते। आणि फिलिप्पियरांचं पत्र 3 अध्याय 18-19 वचन। और क्योंकि बहुत से ऐसे चाल चलते हैं जिनकी चर्चा मैंने तुमसे बार बार की है, और अपनी रो रो कर कहता हूँ कि वे अपने चाल चलन से मसीह के क्रूस के बैरी हैं। देखा, वो क्रूस की वैरी होकर के प्रभु का निंदा करने वाला बन जाएगा, आणि क्रूसाचे वैरी होऊन प्रभूची निंदा करणारे ते होतील। तीसरी बात, तिसरी गोष्ट, मतलब वे लोग हृदय में कठोर रहेगा, कितना भी मंत्रावट सुनाओ, कितना भी पवित्र जीवन को जो भी बात बोलो वो वचन को लेगा नहीं, वो मन कठोर करते रहेगा। आणि मग जे विश्वासामध्ये पतन पावलेले असतात अशा लोकांची अंतःकरण एकदम कठीण झालेले राहतात, सैतानाने भरपूर झालेले राहतात। कितीही देवाचं वचन त्यांच्याकडे आलं तरी ते वचनाचा स्वीकार करत नाही। प्रभु कितनी बार मन करने के लिए अवसर दिया भी, कितीतरी वेळा प्रभूने वचन मन परिवर्तन करण्यासाठी संधी दिली। आज भी गाया नम्रता से रहना, वो गाने के टाइम पर वो दिल में आया क्या? आणि आजही आपण गायला नम्रपणाने राहा, ते गात असताना आपल्या हृदयामध्ये ते वचन आलं का? नहीं, ये बाइक का दिल कठोर हो चुका है। आणि जे विश्वासामध्ये पतन झालेले राहतात त्यांचं अंतःकरण कठीण झालेलं राहतं। एफिसियों 4 अध्याय का 18-19 आणि इफिस त्याचा 4 अध्याय 18-19 वचन। क्योंकि उनकी बुद्धि अंधेरी हो गई है और उस अज्ञानता के कारण जो उनमें है और उनके मन की कठोरता के कारण वे परमेश्वर के जीवन से अलग किए हुए हैं। देखा, परमेश्वर का जीवन से तक वो लोग अलग हो गया है। आणि असे लोक देवाच्या जीवनापासून सुद्धा वेगळे झालेले। आगे
और वे सुन्न होकर विचपन में लग गए हैं कि सब प्रकार के गंदे काम लालसा से किया करें। देखा कितना ये एक 22 का बात आहे भरले आणि हे पतन पावलेल्या व्यक्तीचं एक परिणाम आहे। तो 4वा बात आणि 4था परिणाम वो 22 वस्तु का वेश धारण करके शक्ति को त्यागने वाला व्यक्ति रहेगा। दूसरा तिमोथी 3:5 दुसरं तिमोथेला पत्र त्याचा 3रा अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की ज्याचं पतन झालेलं आहे तो काय करेल, एका भक्ताचा वेश धारण करेल आणि परमेश्वराचं जे सामर्थ्य आहे त्याला तो नाकारेल। और 5वी बात आणि 5वी गोष्ट, ये स्वभाव का लोग परमेश्वर का दृष्टि में घृणित लोग हैं, प्रभु का दृष्टि में घृणित लोग हैं। आणि असे जे पतन पावलेले लोक देवाच्या दृष्टीने घृणित लोक आहे। प्रकाशित वाक्य 3रा अध्याय का 1500 वचन में हम देखता है लवोदिकिया मंडली के बारे में प्रभु क्या गवाही देता है, बहुत भयंकर बात है। आणि प्रकटीकरण त्याचा 3रा अध्याय त्याच्या 15 आणि 16 वचनामध्ये लवोदिकीयाची जी मंडळी आहे त्याच्या संबंधाने प्रभु काय साक्ष देतो, क्योंकि उन लोगों को ये इस प्रकार गिरावट पाया हुआ लोगों का एक बड़ा फल उधरी दिखाई देता। आणि अशा प्रकारे पतन पावलेल्या लोकांचं मोठं फळ जे परिणाम जे आहे त्यांना तिथं दिसतंय। पढ़िए। मैं तेरे कामों को जानता हूँ कि तू न तो ठंडा है और न गर्म। नहीं बड़ा करेक्ट। भला होता कि तू ठंडा या गर्म होता, इसलिए कि तू गुनगुना है। तू गुनगुना है और न ठंडा है और न गर्म। मैं तुझे अपने मुंह में से उगलने पर हूँ। देखा, मैं उगलने पर हूँ, मैं थूकने पर हूँ आणि मी तुला ओकून टाकण्यावर आहे। समझ में आ रहा है? लक्षात येत आहे का? मेरा 22 का ऐसा फल रहेगा जबकि प्रभु उनको थूक देगा। आणि जे बॅकस्लाइडर आहे त्याचा परिणाम अशा प्रकारे राहणार आहे की प्रभु त्यांना ओकून देईल। अभी भी सच्चा दिल से नम्र होकर के मन करना भी। आणि आता सुद्धा खऱ्या हृदयाने खऱ्या अंतःकरणाने तुम्ही मन परिवर्तन करा। आखिर इस प्रकार 22 रीडिंग में जाने वाले लोगों के लिए एक चेतावनी का 2 शब्द बोल करके खत्म करूंगा। आणि अशा प्रकारे जे बॅकस्लाइडर आहे त्यांना एक चेतावणी देत 2 शब्द मी सांगेल। 89 का 31, 32 आणि स्तोत्र 89 त्याचं 31 आणि 32 वचन। यदि वे मेरी विधियों का उल्लंघन करें और मेरी आज्ञाओं को न माने तो मैं उनके अपराध का दंड सोटे से और मैं उनका अपराध दूंगा दंड सोटे से और उनके अधर्म का दंड कोड़ों से दूंगा। देखा प्रियो, विश्वास में बाइबल स्टडी में जाने वालों को प्रभु जरूर पहले ताड़ना देगा। आणि जे विश्वासामधून पतन पावलेले आहे प्रभु निश्चितच त्यांना शिक्षा देईल। ये बात नया नियम में इब्रानियों का पत्र आपको मालूम है, इब्रानियों का पत्र 12 अध्याय उसका 5 से 11 तक का वचन में बहुत विस्तार से बोला है। आणि हिब्रीकरांचं पत्र त्याचा 12 अध्याय त्याचं 5 ते 12 वचनामध्ये खूप विस्तार रीतीने म्हटलेलं आहे। प्रभु का चेतावनी बहनों, प्रभुची चेतावनी है ना। प्रभु बहुत प्यार से अभी हमें मन बनावट के लिए अवसर दे रहा है आणि खूप प्रेमाने प्रभु मन परिवर्तन करण्याकरता आपल्याला संधी देत आहे। आज भी प्रभु हमारे बीच में है, प्रभु की ओर थोड़ा देखो। आणि आजही प्रभु आपल्या मध्ये आहे, जरा प्रभुकडे पहा। है अपनी गुनाहों को गलतियों को प्रभु के सामने कबूल करके मन फिरो आणि आपल्या ज्या चुका आहेत त्या प्रभु समोर मान्य करून मन परिवर्तन करा। अगर मन फिरेगा आणि जर मन परिवर्तन कराल तर एक बात आपको बताऊं, एक गोष्ट सांगू, ये भयंकर बीमारी ठीक हो जाएगी। आणि हा भयंकर आजारपण जो आहे तो ठीक होईल। ये बीमारी प्रभु के अलावा और प्रभु की सहायता बिना ठीक हो ही नहीं सकता। आणि प्रभूच्या सहाय्याखेरीज हा आजारपण बरा होऊ शकत नाही। आप खुद में आप इस बीमारी के ऊपर विजय नहीं पा सकता। तुम्ही स्वतःहून या आजारपणावर विजय प्राप्त नाही करू शकत। आपने आज जो वचन सुना ना, आणि आज तुम्ही जे वचन ऐकलं इसमें मैं आपको बोलता हूँ, जिसने भी सुना ध्यान से उसको प्रभु ने छूकर आपका गिनती समझा दिया है। आणि ज्यांनी कोणी लक्ष देऊन ऐकलं प्रभूने त्याला स्पर्श करून आपल्या चूक सांगितल्या आहे। अभी आपको मदद चाहिए, आता तुम्हाला मदत पाहिजे। आप खुद उसको पार नहीं कर सकता, तुम्ही स्वतःहून याला पार नाही करू आप शकत गिरा हुआ अवस्था से ऊपर नहीं आ सकता, आणि तुम्ही पतन पावलेल्या अवस्थेतून वर नाही येऊ शकत। परंतु प्रभु आपका मदद के लिए तैयार आणि प्रभू तुम्हाला सहाय्य करण्याकरता तयार है। आपको इतना जरूर करना है कि अपना गिनती कबूल करना आणि तुम्हाला एवढं करायचंय की तुमची चुका तुम्ही मान्य करा। है ना। योना की किताब उसका 3रा अध्याय का 10 वचन, योना त्याचा 3रा अध्याय त्याचं 10 वचन। जब परमेश्वर ने उनके कामों को देखा कि वे कुमार से फिर रहे हैं, तब परमेश्वर ने अपनी इच्छा बदल दी और उनकी जो हानि करने की ठानी थी उसको न किया।
देखा प्रभु ने उस निनवे निवासियों के ऊपर सुना हुआ वचन के अनुसार मन करने के कारण उनमें विपत्ती आने नहीं दिया। आणि मग त्या निनवेच्या लोकांनी देवाचं वचन ऐकलं, त्याचं ग्रहण केलं आणि पश्चाताप केलं, आपलं मन परिवर्तन केलं। त्यावेळेला परमेश्वराने त्यांच्यावर दया केली आणि त्यांच्या संबंधाने आपलं मन परिवर्तन केलं। ये वचन सुनने के टाइम पर भी आप दिल में निर्णय लेते जाना। आणि फ्रेंड, आज तुम्ही हे वचन ऐकत असताना सुद्धा आपल्या हृदयामध्ये निर्णय घेत चला। होशेया 14 अध्याय का 4 वचन आणि होशे 14 अध्याय त्याचं 4 वचन। मैं उनकी भटक जाने की आदत को दूर करूंगा। देखिए, मैं उनकी भटक जाने की उस अवस्था को दूर करेगा। मैं सेज में तुमसे प्रेम करूंगा, क्योंकि मेरा क्रोध उन पर से उतर गया है। देखो, प्रभु मदद करने के लिए रेडी तैयार खड़ा है प्रियो। आणि प्रभु सहाय्य करण्याकरता एकदम तयार आहे। लेकिन क्या करना? आणि काय करायचं? आपको एक प्रार्थना करना। एक प्रार्थना करायची आहे। आपको एक प्रार्थना करना आणि तुम्हाला एक प्रार्थना करायची आहे। क्या प्रार्थना करना? आणि प्रार्थना काय करायची आहे? यिर्मयाह 31 का 18 आणि यिर्मयाह त्याचा 31 अध्याय त्याचा 18 वचन। निश्चय मैंने इब्राहिम को बातें कहकर विलाप करते सुना। हाँ। तूने मेरी ताड़ना की और मेरी ताड़ना इससे बचने की सी हुई, हाँ। जो निकाला न गया हो, परंतु अब तू मुझे फेर, तब मैं फिरूंगा। अब तू मुझे फिर, आमीन। प्रभु अभी मुझे फिरने के लिए आप मुझे मदद कर। आमीन। क्योंकि तू मेरा परमेश्वर है। देखा प्रियो, प्रभु की मदद मांग आणि तुम्ही प्रभूकडे सहाय्य मागा। मैं वापस आने के लिए मुझको मदद कर करके पुकार। आणि तुम्ही परत माघारी येण्याकरता प्रभूकडे तुम्ही आक्रोश करून सहाय्य मागा। उसका 22 त्याचं 22 वचन। 3 का 22। हे भटकने वाली कन्या, हाँ। तू कब तक इधर उधर फिरती रहेगी? हाँ। यहोवा की एक नई सृष्टि हाँ। पृथ्वी पर प्रकट होगी, अर्थात नारी पुरुष। नहीं, तीसरा अध्याय का 22 यिर्मयाह 3 का 22। यिर्मयाह 3 अध्याय त्याचं 22 वचन। हाँ। ये भटकने वाले लड़कों लौट आओ, हाँ, मैं तुम्हारा भटकना सुधार दूंगा। देखा, मैं तेरा भटकना सुधार दूंगा। तू लौट आने के लिए तैयार हो जाएगा तो मैं तुझे सुधार दूंगा। आणि जर तू पाठीमागे येण्याकरता जर तयार झाला तर मी तुला सुधरून टाकेन। आखिरी और एक वचन पढ़ करके समाप्त करेंगे। आणि अजून एक वचन वाचून या ठिकाणी थांबेल। विलाप गीत 5 अध्याय का 21 वचन। विलाप गीत त्याचा 5 अध्याय त्याचं 21 वचन। हे यहोवा, हमको अपने और फेर, हाँ। तब हम फिर सुधर जाएंगे। हाँ, देखा यहोवा, तुम हमें अपने ओर करने के लिए सहायता कर, तभी हम मन फिर सकता। आणि हे देवा, तुझ्याकडे वळण्याकरता तू आम्हाला उत्तेजित कर, तरच आम्ही मन परिवर्तन करू शकतो। आप अपने भाषा में पढ़कर देखो प्रियो, कितना बड़ा एक बहुत बड़ा नम्रता का प्रार्थना है। प्रभु, यदि आप इस प्रकार करेगा तभी हम लौट सकता है। आणि प्रभू, जर तुझ्याकडे वळण्याकरता जर तुझी दया तू आमच्यावर केली तरच आम्ही माघारी फिरू शकतो। प्रियो, अपने जीवन को परख कर देखो। कारण आपण आपलं जीवन पारखून बघा। मेरे जीवन में आज मैं प्रभु के साथ का जीवन कैसा है? आणि माझ्या जीवनामध्ये प्रभू सोबत माझं जीवन कसं आहे? आज मानव शुरुआत की आत्मीय जीवन की उस उत्साह, वो आनंद, वो ईमानदारी, वो वफादारी आज मेरे जीवन में है क्या? आणि सुरुवातीला ज्या वेळेला माझं तारण झालं त्या वेळेला आत्मिक उत्साह, तो जे काय प्रभू संबंधाने तहानुभूक होती ती आजही तशीच आहे का? मेरे जीवन में कहीं गिरावट है क्या? आणि माझ्या जीवनामध्ये काही पतन पावण्याची अवस्था आहे का? आज प्रभु ने अपने वचन के द्वारा मुझसे क्या कहा? आज प्रभूने त्याच्या वचनाच्या द्वारे माझ्याशी काय बोलला? मैं हर एक पवित्र लोगों को नम्र विनती करता हूँ। आणि प्रत्येक पवित्र भक्ताला मी नम्र विनंती करतो, आपने ये सुना हुआ वचन को जरूर घर में भी जाकर के अपने आप से ये वचन से परख करके ध्यान करके आप देखना भी। आणि घरी गेल्यानंतर सुद्धा ही वचन जे आहे ते तुम्ही स्वतःला वचनाच्या द्वारे पारखून पडताळा। ये सब एक्चुअली एक एक विषय को मानो 2-2 घंटा बात करेगा तो भी खत्म होने वाला विषय नहीं। आणि एक एक विषय 2-2 तास तरी बोलले तरी संपणारा तो विषय। लेकिन मुझे मालूम है आज सुनने वालों में आधा लोग कल तो नहीं रहेगा। आणि मला माहिती आहे की आज जे आहे त्याच्यापैकी अर्धे लोक उद्या नाही राहणार, और उनमें से बहुत लोग यूट्यूब में देखने वाला भी नहीं। आणि त्यांच्यापैकी पुष्कळ लोक युट्यूब सुद्धा बघणारे नाही। दुनियादारी के लिए बहुत टाइम है, परंतु प्रभु का संदेश सुनने के लिए टाइम नहीं। आणि जगाच्या गोष्टी करता खूप वेळ आहे पण प्रभूच्या वचना करता वेळ नाही। कितना दुखदायक बात है। किती दुःखदायक गोष्ट। अपने जीवन को परखो। आपण आपलं जीवन पारखा। अपन प्रभु के आगमन का कितना निकटता में है। आणि प्रभूच्या आगमनाच्या आपण किती जवळ आहोत। हम वास्तव में अपना ओरिजिनल अवस्था वचन में भी दर्पण के सामने
परख कर जानना चाहिए और जो भी कमी है उसको हमें दूर करना चाहिए. आणि आपल्या जीवनाची जी अवस्था आहे देवाच्या वचन रूपी आरशासमोर आपण पारखायला पाहिजे आणि जी काही कमतरता आहे ती दूर करायला पाहिजे. प्रभु के वचन के अनुसार अपने आप को तैयार करते हुए जल्दी से भी आने वाला प्रभु को स्वीकारने के लिए तैयार रहने में वचनों के द्वारा प्रभु आप सबको सहायता करें. आणि देवाच्या वचनाच्या अनुसार आपण स्वतःला तयार करत आणि लवकरात लवकर येणाऱ्या प्रभूच्या आगमनामध्ये आपण त्याच्यासोबत जाण्याकरता प्रभू या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करू. प्रभु को महिमा मिले. प्रभूचा गौरव असो. आमेन. आमेन.